सर्व कलावंतांचं संपूर्ण टीमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। अनेक कलावंत, लेखक, कवी विकल्या जाण्याच्या या काळामध्ये अनेक ऑफर्स आल्या तरी हे आमचे युवक विकल्या गेले नाही आणि चळवळीच्या मंचावर चळवळीचा बुलंद आवाज घेऊन या ठिकाणी ते उभे राहिले। त्याबद्दल त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे। संपूर्ण टीमचं अभिनंदन आणि मनपूर्वक धन्यवाद। आपण आता सभेला सुरुवात करत आहोत। मुंबईतल्या सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक जाम झाल्यामुळं आपली सगळी येणारी मंडळी ही ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहेत। इको कमी करा जरा। थोड्याच वेळामध्ये सगळी मंडळी या ठिकाणी येईल, आपली नेते मंडळी या ठिकाणी येईल। आपण आता वेळेची मर्यादा पाहता सभेला सुरुवात करत आहोत। मंचाच्या डाव्या बाजूला असलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विनंती आहे त्यांनी समोर येऊन बसायचे। समोर आपल्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहे आणि उमेदवार जे कोणी खाली असतील त्या सर्व उमेदवारांनी मंचावर यायचंय। मंचावर निमंत्रित वक्ते आणि उमेदवार हे फक्त असतील। बाकी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मंचाच्या समोर स्थानापन्न व्हायचे। आपण सभेला सुरुवात करत आहोत। या ठिकाणी अवघ्या 2 मिनिटांमध्ये मी या सभेचा प्रास्ताविक आपल्या समोर करणार आहे आणि त्यानंतर मग आपले निमंत्रित वक्ते आणि जे उमेदवार आहेत ते थोडक्यात आपल्या समोर भूमिका ठेवतील आणि त्यानंतर आपल्याला मंचाच्या डाव्या बाजूला असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना आहे त्यांनी समोर यायचंय। तिथे असलेल्या सिक्युरिटी सोबत, पोलिसांसोबत कोणी हुज्जत घालू नये, सगळ्यांनी समोर यायचंय। समता सैनिक त्या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना सगळ्यांनी सहकार्य करायचंय। स्टेजच्या मागे असलेले, डाव्या बाजूला उभा असलेले, समोर असलेले, स्क्रीनच्या जवळ सगळ्यांनी इकडे पुढे या। सगळ्यांनी बसून घ्यायचंय कार्यकर्त्यांनी। कुर्ल्यात आज ही सभा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ही सभा होत असतानाच मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात इतर पक्षांच्या सुद्धा सभा सुरू आहेत। त्या पक्षाचे नेते मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतायत। आपले नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका या मंचावरून मांडली जाण्यापूर्वी बाळासाहेबांचा सैनिक या मैदानात उपस्थित आहे याची एक जाणीव या मुंबई नगरीला आपण करून दिली पाहिजे। त्यासाठी सगळ्यांनी बेंबीच्या देठापासून जोरदार बुलंद आवाजात घोषणा लावायची आहे। वंचित बहुजन आघाडीचा। मैदानात आवाज गुंजलाय, मैदानाच्या बाहेर गेला पाहिजे। शिवाजी पार्कात मोदी आलेला आहे, मोदीच्याही कानापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो। वंचित बहुजन आघाडीचा। धन्यवाद दोस्तो। 2024 ची लोकसभा होऊन गेली आणि आता विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत। राज्यभरामध्ये 199 अधिकृत उमेदवार हे गॅस सिलेंडर चिन्हावर लढतायत आणि काही उमेदवार हे पक्षाने पुरस्कृत केलेले आहेत।
या राज्यात लढत असलेल्या सगळ्या प्रस्थापित पक्षांपेक्षा सर्वाधिक जागा लढणारा हा एकमेव पक्ष आहे आणि सर्वाधिक ताकदीने लढणारा सुद्धा हा एकमेव पक्ष आहे। आता आपल्याला सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष त्याला बनवायचा आणि त्यासाठी तनमन धनानं 20 तारखेपर्यंत आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। आणि त्यासाठीच या प्रचार सभांचा दौरा बाळासाहेब आंबेडकर राज्यभरामध्ये घेत आहेत। त्यातली मुंबईतल्या 23 अधिकृत उमेदवारांसाठीची ही एक सभा या ठिकाणी मुंबईत संपन्न होत आहे। मुंबईतल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून वंचितचे शिलेदार, वंचितचे कार्यकर्ते हे या मैदानाच्या दिशेने येत आहेत। आपण आता या सभेला सुरुवात करत आहोत। सभेचं स्वरूप असं असेल, वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते थोडक्यात 2-2, 3-3 मिनिटांमध्ये आपल्या समोर त्यांचा परिचय मांडतील, त्यांचा मतदारसंघ सांगतील आणि मतदारांना त्यांना मतदान करण्याचं आवाहन करतील। त्यानंतर काही निमंत्रित आपल्याकडे वक्ते आहेत, ते वक्ते या ठिकाणी पक्षाची भूमिका मांडतील। तुमच्या सगळ्यांसाठी सरप्राईज म्हणून एक वक्ता या ठिकाणी असणार आहे। या सगळ्यानंतर ते सरप्राईज मी तुम्हाला आता देतोय। सुजात साहेब थोड्याच वेळात सभेच्या ठिकाणी येत आहेत। आपल्याला सुजात साहेबांचंही मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला मिळेल आणि त्यानंतर श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकरांचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल आणि मग सभा संपन्न होईल। या पद्धतीचा कार्यक्रम हा आजच्या सभेचा आहे। मी आजच्या या सभेची सुरुवात नियोजित वक्त्यांपैकी अंबरसिंग चव्हाण यांच्यापासून करेल। मी अंबरसिंग चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडावी। जय भीम। जेवण झालंय का? आवाज आला पाहिजे जोरात, जोरात म्हणा। वंचित बहुजन आघाडीचा मित्रहो, सर्वप्रथम आपल्यासाठी ज्या महापुरुषांनी आपलं सर्वस्व वेचलं त्या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो। या विधानसभेच्या मुंबईच्या सर्व उमेदवारांसाठी आजची ही सभा आपण आयोजित केली आहे। या सभेचं वैशिष्ट्य हे आहे, मुंबईतल्या मध्यवर्ती जागी आपण ही सभा आयोजित केली आहे, जेणेकरून आपल्या सर्व मतदारांपर्यंत हा संदेश आपल्याला पोहोचवता येईल। वंचित बहुजन आघाडी आत्ताच मोकळे सरांनी सांगितलं सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आहे। या सर्वाधिक जागा लढवणाऱ्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणणं ही तुमची माझी प्राथमिक जबाबदारी आहे, कर्तव्य आहे। आणणार का निवडून? जोरात बोला। यस मित्र हो, आज आपल्या समोर ज्या समस्या आहेत, बेरोजगारी आहे, आरक्षणाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, घरांचा प्रश्न आहे। हे प्रश्न कोणी निर्माण केले? या सत्ताधाऱ्यांनी केले। सत्ताधारी कोण? इथले प्रस्थापित घराणेशाहीचे पक्ष। हे पक्ष नसून ह्या प्रस्थापित घराणेशाहीच्या या टोळ्या आहेत, टोळ्या। ह्या टोळ्यांनी आपल्याला आजपर्यंत लुटलेला आहे। ह्या टोळ्यांनी कुठल्या माळ्याला उमेदवारी दिली का? कुठल्या वड्राला उमेदवारी दिली का? कुठल्या तेल्याला उमेदवारी दिली का? कुठल्या बंजाराला दिली का? कुठल्या फकीरला दिली का? पिंजारीला दिली का? काय उत्तर आहे? नाही। मग ही लोकशाही कशासाठी?
लोकशाही कशासाठी? हे फक्त लोकशाहीचा बुरखा पांघरून आजपर्यंत आपली मतं लुटत आलेली आहे. अशा मताच्या लुटारूंना तुम्ही मत देणार आहात का? मताच्या लुटारूंना तुम्ही मत देणार का? जोरात बोला. नाही. मग मत कोणाला देणार? जे प्रश्न तुमचे आमच्या समस्या ज्यांनी वाढवल्या त्यांना मत देऊ नका. तर मत कोणाला द्यायचंय? जे समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमच्यासाठी सातत्याने गेली 40 वर्ष लढाई करतायत. तुम्हाला आम्हाला इथल्या कोळ्याला, माळ्याला, साळ्याला, आगरीला, भंडारीला, बौद्धांना विधानसभेत आणि लोकसभेत नेण्यासाठी, पोहोचवण्यासाठी जीवाचं रान करतायत. आजारी असून सुद्धा तुमच्या आमच्यासाठी सभा घेत आहेत. त्या पक्षाच्या निशाणी काय? गॅस सिलेंडर. मग मत कोणाला देणार? गॅस सिलेंडरला. आज ज्यांनी शिक्षण महाग केलं आहे, आरोग्याची दुरावस्था केली आहे, शिक्षण महागडं करून ठेवलंय, ह्या महागड्या हे काय करू पाहतायत? तुम्हाला आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवू पाहतायत. तुम्हाला माहिती आहे ह्याच लोकांनी इथल्या विमुक्त भटक्यांना क्रीमी लेअर लागू केलं. फक्त लागूच केलं नाही तर सुप्रीम कोर्टामध्ये शपथपत्रावर लिहून दिलं की इथल्या विमुक्त भटकांचं आरक्षण हे संविधानिक नाही. स्वतःहून कोर्टाने लिहून मागितलं नव्हतं. मी इथल्या विमुक्त भटक्यांना सांगू इच्छितो, अशा लोकांना तुम्ही मत देणार आहात का? मग तो बंजारा असेल, वडार असेल, कैकाडी असेल, घिसाडी असेल, बेलदार असेल, भोई असेल, देणार का मत? नाही देणार. अरे तुमच्या आमच्या मुळावर आमचा हक्क अधिकार जे खुलेआम लुटून नेत आहेत, ह्याच लोकांनी आपलं राजकीय आरक्षण सुद्धा हिरावून घेतलं आहे. येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या विना आरक्षण होणार आहेत. अशा लोकांना की ज्यांनी संगनमताने आमचे अधिकार जे आमच्या बापाने संविधानाद्वारे दिले होते, ते आरक्षण, ते हक्क आणि अधिकार जे लोक काढून घेत आहेत, अशा प्रस्थापितांना मत देणार का? आजपर्यंत दिली ती चूक केली तुम्ही. यापुढे आपल्यासाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आणि ह्या स्टेजवर बसलेल्या सर्व शिलेदारांना तुम्हाला मत द्यायचं आहे. महिलांना विनंती करतो, गॅस शिवाय चूल पेटत नाही आणि चूल नाही पेटलं तर पोटात जेवण जाणार नाही, अशी निशाणी आपल्याकडे आहे. त्यामुळे ह्या गॅस सिलेंडरला जसं गॅस कायम भरला असेल तर घरातली चूल पेटते, तसं ह्या गॅस सिलेंडरला भरभरून तुम्हाला आम्हाला मतदान द्यायचं आहे. आणि आमचे हक्क अधिकार जे लुटून नेत आहेत त्या दलिंदरांना बाजूला सारायचं आहे. कारण जर आपण ही सत्ता नाही मिळवली तर तुम्हाला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने जो निकाल काही दिवसापूर्वी दिलेला आहे, त्यामुळे केवळ विमुक्त भटक्याचंच नाही, ओबीसीचं नाही, तर SC STचं पण आरक्षण धोक्यात आलेलं आहे. आणि हे सर्व जाणीवपूर्वक केलं जात आहे, लक्षात घ्या. जाणीवपूर्वक केलं जात आहे. आणि ह्याला जर उत्तर द्यायचं असेल तर केवळ रस्त्यावरची लढाई चालणार नाही, सभागृहामध्ये आपला आवाज पोचला पाहिजे, आपले लोकप्रतिनिधी पोचले पाहिजे. आणि हे लोकप्रतिनिधी पोहोचवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे. तर येत्या 20 नोव्हेंबरला आपण सर्वांनी गॅस सिलेंडरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला विजयी करायचं आहे. जोरात म्हणा,
माझं मत माझं मत माझं मत गॅस सिलेंडरला, माझं मत वंचित बहुजन आघाडीला। जय भारत, जय संविधान, जय भीम, जय सेवालाल। धन्यवाद। धन्यवाद साहेब। यानंतर उत्तर मुंबईचे उमेदवार अजय रोकडे मालाड विधानसभेचे, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना मानाचा जय भीम। मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी यांना जय भीम। मी अजय आत्माराम रोकडे 162 मालाड विधानसभा या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकृत उमेदवार। मी आपणास आव्हान करू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडर या निशाणीचे 4 नंबरचे बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आपण सर्वांना मी आव्हान करत आहे। तरी सर्वांनी मला भरघोस मतदान करून विजयी करण्यासाठी, बाळासाहेबांच्या उमेदवाराला विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडरचे बटन दाबून मला विजयी करावे। जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब। तसेच यानंतर विकास सिरसाट कांदिवली विधानसभा, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं। जय भीम, जय शिवराय। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, सर्व उमेदवार, तसेच उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आदरणीय साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली, जो विश्वास दाखवला तो योग्य ठरवण्याचा मी प्रयत्न करेल। जो लढा आपण स्वाभिमानी लढत आहे त्याला आपल्याला नक्कीच यश मिळेल। आपण वंचित बहुजन आघाडीचे जोशोबा पत्रक म्हणजेच जाहीरनाम्यानुसार समाजात बदल करण्याचे धोरण ठरवले आहे। त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण, शैक्षणिक धोरण, आरक्षण, मोफत वीज, रखडलेली कामं, या सर्व समस्यावरती आपण काम करणार आहोत। तरी येत्या 20 तारखेला 6 नंबरचं बटन दाबून मला विजयी करावे। जय भीम। यानंतर दीपक हनुमंते यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं। सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। माझं नाव दीपक हनुमंते, मी मागाडाणे विधानसभेमधून उमेदवार आहे। आमच्या इकडची एक अत्यंत महत्त्वाची समस्या होती। ती समस्या संपूर्ण मुंबई म्हणजे दहिसरपासून मालाडपर्यंत, आरे, मुलुंड आणि ठाणा अशी समस्या होती। ही समस्या वन विभागात राहणाऱ्या लोकांची होती, समाजाची होती, नागरिकांची होती आणि गेली 25 वर्ष ते लढाई लढत होते। मी थोडक्यात सांगतो की राज्यकर्ते कशा पद्धतीने आपला वापर करून घेतात आणि आपल्याला फक्त वोटर म्हणून वापर केला जातो। गेली 25 वर्ष त्यांना न्याय मिळत नव्हता, वन विभागात राहतात, त्यांनी अतिक्रमण केलं असं म्हणतात। आणि 1997ला हायकोर्टने जे आदेश दिले त्या आदेशामध्ये यांचं त्वरित पुनर्वसन करा आणि 18 महिन्यामध्ये पुनर्वसन झालं पाहिजे। जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही सुविधा देऊ नका।
या विभागात राहणारे सर्व लोक हे बहुजन समाजाचे होते. त्यासाठी वास्तविक ही न्यायालयीन लढाई व्हायला पाहिजे होती, परंतु न्यायालयीन लढाई केली नाही. स्थानिक जे आमदार होते हे विधानसभेमध्ये आमचीच भाषणं ऐकायचे आणि मोठ्या केविलवाण्या स्वरूपात बोलायचे, परंतु वास्तविक ही लढाई न्यायालयीन होती. तिकडचे स्थानिक आमदार हे सुद्धा न्यायालयात गेले, परंतु ते केस हारण्यासाठीच गेले होते आणि केस हारले म्हणजे ते अक्षरशः PIL फेटाळून लावण्यात आली. म्हणजे आपल्या बहुजन समाजाचा फक्त वापर केला जातो मतदार म्हणून, त्यांना सतत लाचार करून ठेवणं. या गोष्टीचा मी अभ्यास केला, गेली 5 वर्ष या विषयावर अभ्यास केला आणि त्याच्यावर काम केलं. आमच्या लक्षात आलं ज्यावेळी मग त्यानंतर आम्ही एक PIL दाखल केली आणि त्या PIL संदर्भात मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना जवळजवळ 3 वेळा भेटलो आणि बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलं की लढाई आपण जिंकणार आहोत. या लढाईमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रवेश केला पाहिजे आणि तसाच आम्ही प्रवेश केला. साहेबांनी आम्हाला जवळजवळ 3 वेळा भेटून 3ही वेळा साहेबांनी पूर्ण कागदपत्राचा अभ्यास केला आणि मोरे साहेब म्हणून ॲडव्होकेट आम्हाला दिले. आणि मला सांगण्यास फार आनंद होत आहे की गेल्या महिन्यामध्ये जो निर्णय आला आणि त्या सर्वांचं जवळजवळ 60,000 लोकांचं पुनर्वसन आरेमध्ये होणार आहे. 90 एकर जमीन लागू केली दिलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे. तर मी आपणास विनंती करतो, मागाठाणे विधानसभेमधून लढत आहे, 20 तारखेला जास्तीत जास्त नागरिकांनी मला 5 नंबरचं बटन दाबून विजयी करावं एवढीच विनंती. जय भीम, जय भारत, जय संविधान. यानंतरचे उमेदवार आहेत अजय खरात, विक्रोळी विधानसभेत नाही. मी बाकीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांनी खुर्चीवरती बसून घ्यायचंय आणि उमेदवारांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचंय. सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन. या मंचकावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सर्व मुंबईतील उमेदवारांना सविनय जय भीम. मी वंचित बहुजन आघाडी विक्रोळी विधानसभा अधिकृत उमेदवार अजय रवींद्र खरात. या विधानसभेला विक्रोळीमध्ये एक भाऊ आणि एक ताई महाविकास आघाडी महायुतीतून उभे आहेत. दोघांनी आलटून पालटून 2019 पर्यंत सत्ता उपभोगली. 2019 नंतर असं कोणतं वैचारिक परिवर्तन झालं की भाऊ आणि दादा एकमेकाच्या विरोधात उभे राहिलेत. ते भाऊ आणि ताई यांनी विक्रोळी विधानसभेमध्ये आरोग्य सेवाची पूर्ण विल्हेवाट लावलेली आहे. विक्रोळीमध्ये मुंबई पब्लिक स्कूल सारख्या शाळा आहेत, त्या शाळा व्यवस्थितरित्या कार्य करत नाहीत. विक्रोळीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, नाहूर पासून पवईपर्यंत सूर्यनगर पर्यंत ते प्राथमिक आरोग्य केंद्र गेली 10-15 वर्ष झालेत बंद आहेत, बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कन्नमवार नगर मध्ये क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय होतं, मल्टी स्पेशलिस्ट नव्हतं ते, पण गेली 8 वर्ष वंचित शोषित घटकांना ते रुग्णालय खूप मदत करायचं. गोरगरिबांसाठी खूप चांगलं रुग्णालय होतं ते, पण स्थानिक तिथल्या कार्यसम्राट जे स्वतःला घोषित करतात त्यांनी ते रुग्णालय बंद पाडलं आणि येणाऱ्या 5 वर्षापर्यंत अजून 5 वर्ष ते रुग्णालय बनायला वेळ लागणार आहे. तर मी आव्हान करतो विक्रोळी मधल्या सर्व मतदारांना, आणि त्या भाऊंचे मोठे भाऊ होते, साहेब आजारी होते, प्रेसमध्ये येऊन त्या भाऊंचे मोठे भाऊ बोललेले आहेत की साहेब तुम्ही तब्येत सांभाळा, महाराष्ट्र मी सांभाळतो. मी त्या भाऊंना आणि त्याच्या भावांना सांगतो तुम्ही सकाळच्या तुमच्या प्रेस सांभाळा, मी विक्रोळी सांभाळतो. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद. यानंतर प्रदीप शिरसाट, मुलुंड विधानसभेचे उमेदवार.
जय भीम सगळ्यांना. मी मुलुंडला राहणारा प्रदीप सिरसाट, 155 विधानसभा. बाळासाहेबांनी आणि रेखाताईंनी उमेदवारी देऊन त्यांचे मी आभार करतो. धन्यवाद. जय भीम. यानंतर या सभेचं डेकोरेशन ज्यांनी केलं आणि ईशान्य मुंबईचे आपले उमेदवार होते लोकसभेला, दौलत भाई, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. दौलत भाई आणि सागर गवई घाटकोपर पश्चिम विधानसभेचे उमेदवार, मी त्यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, वंचित शोषित समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हासाठी आपले आयुष्य वेचले त्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम वंदन करतो. आज माझ्यासारख्या जो वंचित समूह आहे या समूहाला नेतृत्व देण्याचं जे काम केलं, नेतृत्व देण्याची जी संधी केली, ते आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना मी जय भीम करतो. उपस्थित सर्व डॅशमधील सर्व पदाधिकारी यांना देखील जय भीम. मी जास्त काही बोलणार नाही, फक्त इतकंच सांगेल की मी वंचितातला वंचित आहे आणि या वंचितांसाठी जो कुठल्याही जातीत असेल, ज्याचे दैनंदिन जीवनातले जे पण प्रश्न असतील, माझं नाव सागर रमेश गवई, घाटकोपर विधानसभा 169. माझ्या विधानसभेमध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई आहे. ज्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी आहेत, मग शौचालय असेल, पाणी असेल, घरा राहण्याची सोय असेल, या सर्वांसाठी जो अनेक वर्षापासून जो अनेक 3 टर्म राहिलेला आमदार आहे, जो या सर्व समूहाला, या सर्व मतदार बंधूंना यापासून वंचित ठेवत आहे व फक्त यात्रा करत आहे, अशा प्रस्थापितांच्या विरोधात मी सागर गवई, एक विस्थापित, एक वंचित समूह म्हणून, जो सन्माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो मला मान दिला, सन्मान दिला, या सन्मानाचं सार्थक करण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की घाटकोपर विधानसभा, या विधानसभेमध्ये जितकेही मतदार असतील, यांनी येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडरवर जास्तीत जास्त बहुमताने मला निवडून द्यावं, जेणेकरून मी सर्वांचे दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडू शकू. इतकंच बोलतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. यानंतर आमच्या लाडक्या ताई, मुंबईच्या अध्यक्ष तसेच घाटकोपर पूर्वच्या उमेदवार सुनीताताई गायकवाड यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करायचं. सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी खास आपल्यासाठी लंडनहून आलेले आपले राहुल सर, त्याचप्रमाणे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे सर आणि सर्व आमचे उमेदवार, तसेच इथे उपस्थित असलेले सर्व आमचे पदाधिकारी, वंचितचे सैनिक, सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करते. मी सुनीता संजय गायकवाड, घाटकोपर पूर्व 170 विधानसभा. मी जास्त काही बोलणार नाही, पण आमच्या भावांनी बहिणींना 1,500 रुपये देऊन खुश केलेलं आहे. पण आम्ही वंचितवाले, माझ्या त्या भाच्यांना, म्हणजे ज्या बहिणींची मुलं आहेत त्यांना नोकऱ्या देण्यासाठी आम्ही वंचितवाले आज चाललेलो आहोत विधान भवनामध्ये, आणि त्यासाठी सर्व वंचितांनी साथ द्यावी. कारण हे 1,500 रुपये आपल्या कुटुंबाला पुरत नाहीत. तर आपल्या मुलांना नोकऱ्या हव्यात, आपल्याला शिक्षण फ्री हवंय, आपलं आरक्षण जे बाबासाहेबांनी अथांग परिश्रम करून आरक्षण दिलेलं आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला विधान भवनात जायचं आहे आणि सर्वांनी त्यासाठी साथ द्यायची आहे. आपलं स्थान कुठे आहे प्रत्येकाने विचार करा. आतापर्यंत 75 वर्षामध्ये आपलं स्थान कुठे आहे हे लक्षात घेऊन, हे मनावरती बिंबवा, आपल्याला स्थान निर्माण करायचंच आहे. आणि हे लक्षात ठेवून आपण सिलेंडरला वोट देऊन प्रत्येक उमेदवाराला तर विजयी कराच. पण मी घाटकोपर पूर्व मधून विधानसभा 170, तर माझा क्रमांक आहे 4, तर मला भरघोस मताने विजयी करा. कारण खूप समस्या आहेत. मी आता फिरत असताना घाटकोपर पूर्व मध्ये रात्रीची लाईट सुद्धा गल्ली गल्लीमध्ये नाहीये, रस्ता चालायला नाहीये आणि सर्व कामं सुनीताताई आल्यानंतर करणार आहे. तर लक्षात ठेवा,
4 नंबर बटन दाबून सुनीताताईला विजयी करा. जय भीम. या ठिकाणी सुजात दादाचं स्वागत होणार आहे 5 मिनिटांमध्ये. तत्पूर्वी या जिल्ह्याचे अध्यक्ष, उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आणि लोकसभेचे उमेदवार होते, विधानसभेचे देखील ते उमेदवार आहेत. विले पार्ले त्यांची विधानसभा आहे. संतोष अमोलगे दादा, मी त्यांना विनंती करतो त्यांनी मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व उमेदवार, सर्व महापुरुषांना नमन करतो. इथे जमले सर्व माझ्या माता भगिनी बंधूंना मानाचा जय भीम. माझं नाव संतोष अंबुलगे, माझा विधानसभा विलेपार्ले आहे आणि विधानसभा विलेपार्ले हा प्रस्थापित पक्षाचा बरेच वर्ष गड राहिला आहे आणि त्या गडामध्ये सुरुंग लावण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने सुरू केलं आहे आणि लवकरच विलेपार्ले येथे आपण वंचित बहुजन आघाडीचा परचम हा बुलंद करणार आहोत. तिथे प्रामुख्याने जे विमानतळ आहे त्याच्या बाजूला असणारी झोपडपट्टी गेले 50 वर्ष तिथे तो प्रकल्प रखडलेला आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही काम करत आहे आणि करत राहील. आणि अजून एक सांगतो, पुन्हा एकदा मला बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याची लिडरशिप पुढे आणण्याचे ते प्रयत्न करतात. आज इथे जिथे उमेदवार आहेत ते सर्व वंचितचे कार्यकर्तेच आहेत. असा आपला हक्काचा पक्ष असताना आणि लिडरशिप पुढे येत असताना, आपली लिडरशिप पुढे येत असताना सर्वच उमेदवार हे सर्व आभार मानतात आणि मीही आभार मानतो. इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. यानंतर कालिना विधानसभेचे उमेदवार मौलाना लुकमान यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करायचे. मौलाना लुकमान. स्टेज पर बैठे हुए सभी काबिल एहतराम और वंचित बहुजन आघाड़ी से मोहब्बत करने वाले, बाबा साहब भीमराव अंबेडकर के विचारों पर अपनी जानें कुर्बान करने वाले इस मुंबई शहर के जियालो, आप सबको मेरा सलाम, मेरा आदाब। आज इस मुंबई में जहाँ पर हम जमा हैं, इससे पहले भी हम 1-2 साल पहले यहाँ जमा हुए थे, लेकिन ये माहौल नहीं था जो आज मुझे नज़र आ रहा है। ऐसा लगता है कि बाबा साहब भीमराव अंबेडकर, जिन्होंने इस मुल्क का दस्तूर तरतीब दिया, जिन्होंने इस मुल्क को एक नया रुख दिया, जिन्होंने लोगों को बताया कि जीने का तरीक़ा क्या होता है, जिन्होंने हिंदुस्तान की सरकार को एक सरकार चलाने के लिए संविधान दिया, उनके मानने वाले, उनकी राह पर चलने वाले ऐसे ही होते हैं जैसे आप सब नज़र आ रहे हैं। मैं आपको बताऊं कि मैं इससे पहले किसी एक दूसरी पार्टी में था। मैं आपके परिवार का नया सदस्य ज़रूर हूं, लेकिन बाला साहब प्रकाश अंबेडकर के साथ मैं 2012 से काम करता आया हूं और मैंने बाला साहब के अंदर जो डेडिकेशन देखा, जो काम करने की तड़प देखी, मैं बार बार बाला साहब के बारे में कहता हूं, जब वो चुप रहते हैं तो दरबार हिलता है और जब बोलते हैं तो सरकार हिलती है। और बार बार मैं लोगों से यह भी कहता हूं कि चुप ना रहो, अगर चुप रहोगे तो तुम्हारी जबानें बंद कर दी जाएंगी। बोलो ताकि तुम्हारी जबानें जिंदा रहें, बोलो तो कि तुम्हारे दिल जिंदा रहे, बोलो कि तुम अपने आप को प्रूफ कर सको, सबूत दे सको तुम बाबा साहब भीमराव अंबेडकर के विचार को मानने वाले, उसकी राह पर चलने वाले हो। अगर नहीं बोलोगे तो ये मनुवादी, अगर नहीं बोलोगे तो हिंदुस्तान की मौजूदा सरकार हमको भी दबाएगी और तुमको भी दबाएगी।
अगर दबकर रहना है तो बाला साहब का साथ छोड़ दो, अगर दबकर नहीं रहना है तो बाला साहब के हाथों को मजबूत करो। मैं आपके परिवार का नया सिपाही जरूर हूं, लेकिन बहुत बड़ा पुराना सिपाही बाला साहब प्रकाश अंबेडकर के साथ काम करता आया हूं। हम ये बताएं आपको कि जब बाला साहब ने हमको टिकट दिया, हमसे कहा ये सीट तुम जीत रहे हो, मैं आपसे कहना चाहता हूं कि ये सीट आप जिताइए, ये अपने भाई को असेंबली पहुंचाइए। बाबा साहब भीमराव अंबेडकर को हमारे मुसलमान भाइयों ने बंगाल बुलाया था और उनसे कहा था कि आप संसद जाइए, उनको संसद भेजा था। आज ये मुसलमान आपके सामने खड़ा है, आपसे अपील कहता है कि भूखे रखकर हमारे लिए प्रचार कीजिए। आप आइए मैदान में और अपने इस भाई को जिताइए और असेंबली पहुंचाइए। देखिए ये आपकी आवाज बनेगा, ये पिछड़ों की आवाज बनेगा, ये दलितों की आवाज बनेगा, ये मुसलमानों की आवाज बनेगा, ये बाबा साहब भीमराव अंबेडकर की विचारधारा को सामने रखकर काम करेगा। मैं उम्मीद करता हूं कि हमारा साथ देंगे। खुदा हाफिज। थैंक यू वेरी मच। थँक यू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो। यानंतर प्रतीक जाधव, बांद्रे पूर्व विधानसभा। वंचित बहुजन आघाडीचा सर्व महापुरुषांना व राष्ट्रमातांना त्रिवार अभिवादन करतो। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, मुंबई महाराष्ट्रातले सर्व अधिकृत उमेदवार तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मानाचा क्रांतिकारी जय भीम। जय भीम। आवाज। साहेबांनी वांद्रे पूर्व विधानसभेमधून एक छोट्याशा कार्यकर्त्याला ही उमेदवारी जाहीर केली आणि ही उमेदवारी जाहीर करत असताना वांद्रे पूर्व विधानसभेमधील सर्व माझे पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांनी माझ्याबरोबर खांद्याला खांदा देऊन प्रचार फेरीमध्ये माझ्या बरोबर सहमत आहेत आणि तसेच साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी ठामपणे उभा राहणार आहे आणि जे प्रस्थापित उमेदवार आमच्या वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये आहे त्यांना घाम फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि इतकंच बोलतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भारत। यानंतर बांद्रे पश्चिमचे उमेदवार वजीर कादरी हे पुरस्कृत उमेदवार आहेत। मी त्यांना विनंती करतो त्यांनी मनोगत व्यक्त करावं। जय भीम। मेरा नाम वजीर कादरी है। बाला साहब के आशीर्वाद से मुझे बांद्रा पश्चिम से उम्मीदवार बनाया गया। या ठिकाणी सुजात दादाचं आगमन झालंय। जोरदार घोषणांच्या सोबत त्यांचं स्वागत करूया। आदरणीय सुजात दादा आगे बढ़ो। आदरणीय सुजात दादा आगे बढ़ो। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय सुजात दादा आगे बढ़ो। आदरणीय सुजात दादा आगे बढ़ो। टाळ्याच्या गजरात दादांचं स्वागत करायचंय। आदरणीय सुजात दादा आगे बढ़ो। वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो।
तो मैं ये बोल रहा था सर कि बाला साहब के आशीर्वाद से मुझे बांद्रा पश्चिम का उम्मीदवार बनाया गया है और मेरी लड़ाई बहुत ही बड़े आदमी से है जो दिन भर हिंदू मुस्लिम करते हुए अपना प्रचार की शुरुआत करता है और एंड करता है। मैं आप लोग से प्रार्थना करता हूं, आप लोग से निवेदन करता हूं कि मेरी निशानी पानी का जहाज है, उस पानी के जहाज के सामने वाला बटन दबाकर मुझे विजयी बनाइए। और मैं निवेदन करना चाहूँगा सुजात साहब को कि कम से कम मुझे एक डेट दे दे ताकि अपनी बाइक रैली या सभा का मुझे, ताकि मैं बहुत ही अच्छे मार्जिन से जीत के आऊँ। धन्यवाद सर, थैंक यू, थैंक यू। बस दोस्तो, वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी आता कार्यक्रमात काही बदल करावे लागणार आहेत आपल्याला, कारण उमेदवार खूप जास्त आहेत। सगळ्यांना आता या ठिकाणी बोलायला संधी दिली तर सभा आपली पूर्ण होणार नाही। मी आता प्रत्येक उमेदवाराचं नाव घेतो, त्यांनी या ठिकाणी समोर येऊन उभं राहायचं, अभिवादन करायचं आणि स्थानापन्न व्हायचंय। सतीश राजगुरू, अणुशक्तीनगर, या पुढे। टाळ्या जोरदार, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे। आपले सगळे शिलेदार, बाळासाहेबांचे शिलेदार हे मैदानात उतरून लढाई लढतायत प्रस्थापितांच्या विरोधात। आनंद जाधव, चेंबूर, हे आपले सगळे 20 तारखेनंतर आमदार म्हणून सभागृहात जाणारे चेहरे आहेत। राजगुरू कदम, सायन, राजगुरू कदम, सायन। यानंतर अमोल आनंद निकालजे, वरळी। प्रस्थापितांना भिडण्याची छाती असलेले आपले हे सगळे उमेदवार आहेत, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मिलिंद कांबळे, शिवडी। यानंतर वंचित बहुजन आघाडीचा ढाण्यावाग, परमेश्वर रणशूर, जोगेश्वरी। वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबईचे प्रदेश अध्यक्ष, त्यानंतर संजीव कलकोरी, अंधेरी पूर्व। राजू ससाने, दिंडोशी। दिनेश प्रसाद, वर्सोवा। यासोबतच नवी मुंबईचे ऐरोलीचे विक्रांत चिकणे आणि बेलापूरचे सुनील भोले। यासोबतच भांडूपच्या स्नेहल सोहनी। मी सुजातदादाला विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी मध्यभागी उभा राहावं आणि उपस्थित बाकी सर्व उमेदवारांनी या बाजूला यायचंय। एक फोटो आपल्याला ग्रुप फोटो द्यायचा आहे। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा, जोरदार वीबीए म्हणत आहे। जीतेगा कौन? वीवीए। अरे आएगा कौन? वीवीए। अरे लड़ेगा कौन? वीवीए। अरे जीतेगा कौन? वीवीए। वंचित बहुजन आघाडीचा धन्यवाद। धन्यवाद। यानंतर मी आकिफ दफेदार यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय, मार्गदर्शन करायचं। आकिफ दफेदार। जगातील सर्व महामानवांना विनम्र अभिवादन। या क्रांतिकारी विचार मंचावर उपस्थित असलेले सुजात दादा व सर्व उमेदवार, सर्व पदाधिकारी आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनींनी, त्याचबरोबर उपस्थित असलेले सर्व भीमसैनिकांनो,
100 बार गुलशन महका, 100 बार बहार आई, 100 बार गुलशन महका, 100 बार बहार आई, गुलशन में उसी वक्त रौनक आई जब जय भीम की आवाज आई। जय भीम, जय भीम। मी अतिशय, कारण आता मोकळे साहेबांनी सांगितले की फक्त 2 मिनिटातच विचार व्यक्त करावं, त्यासाठी मी अतिशय कमी वेळात आपल्यासमोर बोलणार आहे। आज विधानसभेची निवडणूक चालू आहे, अनेक प्रकारच्या समस्यांना आपण तोंड देत आहोत, पण एक लक्षात घ्या, ही विचारांची लढाई आहे। उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है, उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है, और जिंदा हो अगर तो जिंदा नजर आना भी जरूरी है। खरे तर माझी ओळख एक शिवव्याख्याता म्हणून आणि फुले शाहू आंबेडकर व संविधानावर व्याख्यान देणारा म्हणूनच हा एक मुस्लिम मावळा आहे। मी अतिशय थोडक्यात मी सांगू इच्छितो की जेव्हा जेव्हा खऱ्या अर्थाने आरक्षणाची लढाई कुणी प्रामाणिकपणे आणि प्राणपणाने लढलेली असेल तर ते फक्त आणि फक्त प्रकाश आंबेडकर साहेब आहेत। या देशातील जेव्हा जेव्हा अल्पसंख्याकावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ले होतात, ती लढाई हे जे तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांनी लढलेली नाही, ती लढाई देखील प्रकाश आंबेडकर साहेबांनी लढलेली आहे। समस्या एनआरसी किंवा CIA ची असो, आज संपूर्ण देशात कॉमन सिव्हिल कोड किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या नावाने तुम्हाला, आम्हाला आणि विशेष करून या देशातील जे अल्पसंख्याक समाज आहे, मुस्लिम समाज आहे, त्यांना भीती दाखवली जात आहे। त्या युनिफॉर्म सिव्हिल कोड संबंधात देखील जर कोणी मैदानात उतरून प्राणपणाने लढा दिलेला आहे व आजही त्यांचा जो लढा चालू आहे ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब आहेत। त्याचबरोबर अनेक प्रकारे अल्पसंख्याक समाजाला टार्गेट केलं जात आहे, मग तो मॉब लिंचिंग असो, पैगंबर साहेबांची विडंबना असो, मॉब लिंचिंग पासून सुरू झालेल्या अनेक प्रकारे जे अन्याय आणि अत्याचार होतात हे धर्मनिरपेक्ष पक्ष कधीही तोंड उघडत नाही, कारण त्यांना भीती आहे की हे जे तथाकथित ढोंगी हिंदुत्ववादी आहे त्यांची मते त्यांना मिळणार नाहीत। अरे जे मते तुम्हाला देतच नाही त्याची तुम्हाला काळजी आहे, पण धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जो मुस्लिम समाज तुम्हाला मते देतो त्यांना तुमची काळजी नाही। म्हणजे मते घेण्यासाठी अल्पसंख्याक समाज पाहिजे, पण उमेदवारी देताना तुम्हाला मुस्लिम समाज नको आहे। मुसलमान तोपर्यंत चांगला आणि अतिशय उत्तम असतो जोपर्यंत तो फक्त मतदार असतो, पण जेव्हा तो सत्तेचा वाटा मागतोय, तिकीट मागतोय, तेव्हा तुम्हाला मुसलमान नको आहे। पण फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम समाजाला लोकसंख्येपेक्षा अधिक उमेदवारी दिलेली आहे, विसरू नका। हे न्याय देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे। आझाद मैदानावर जेव्हा पॅलेस्टाईन बद्दल एक अतिशय भव्य अशी निषेध सभा आयोजित केली होती, या मुंबईत आणि महाराष्ट्रात कोणाची हिंमत नव्हती, कोणत्याही मुस्लिम नेत्याची हिंमत झालेली नव्हती। ती हिंमत दाखवली फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने त्यांनी सांगितलं की पॅलेस्टाईनचा लढा हा स्वातंत्र्यासाठी, मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढा आहे। आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्यांनी इंग्रजांचे तलवे चाटले, माफी मागितली, पेन्शन घेतली, इंग्रजांसाठी रात्र दिवस काम केले, त्यांच्या पिढ्याने पिढ्या काम केले, त्यांना मातृभूमी काय,
त्याच्या स्वतंत्र काय हे गद्दाराला मातृभूमीचं प्रेम आणि स्वातंत्र्यासाठी लढाई हे कधीही माहीत नव्हती आणि ते भविष्यात देखील कधी लढणार नाही. पण एक माणूस उभा राहिला या मुंबईत आणि महाराष्ट्रात, त्याचं नाव होतं बाळासाहेब आंबेडकर. त्यांनी सांगितलं की पॅलेस्टाईनची लढाई ही स्वातंत्र्याची लढाई आहे, ही मातृभूमीच्या स्वातंत्र्याची लढाई आहे. आणि मुस्लिम समाज जर या मुंबईत आंदोलन करणार असेल, जाहीर निषेध सभा घेणार असेल, तर मी त्याचं नेतृत्व करणार आहे हे सांगणारे फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर होते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, इस जुल्म सितम की घनघोर लड़ाई में जबान खोलेगा कौन? इस जुल्म सितम की घनघोर लड़ाई में जबान खोलेगा कौन? हम भी अगर चुप रहे तो फिर बोलेगा कौन? तुमचा आमचा जो लढा आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, हा लढा फक्त बौद्धांचा नव्हे, मुस्लिमांचा नव्हे, तर जो कोणी वंचित आहे, जो कोणी अत्याचार पीडित आहे, जो कोणी शोषित आहे, या सगळ्या वंचितांची लढाई आहे. हा एक सोशल इंजिनिअरिंगचा सर्वोत्तम मार्ग आहे. म्हणून तुम्हाला आम्हाला एकजुटीनं लढा द्यायचा आहे आणि तो लढा आपण कायम लढत राहू. आणि मुस्लिम समाज, काही मुल्ला मौलवी वगैरे ते बोलत आहेत की महाविकास आघाडीला मतदान करा वगैरे वगैरे, आता ती वेळ निघून गेलेली आहे. कोणी कोणाचं ऐकत नाही, डोक्यातून काढून टाका. मुस्लिम समाज जागृत आहे, तुमच्या सोबत आहे, स्वतःच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षासोबत आहे आणि मला बोलण्याची संधी दिली, खूप खूप आभारी आहे. जय भारत, जय संविधान. यानंतर सन्माननीय राहुल गायकवाड सर यांना विनंती करतो, ते युकेला असतात आणि वंचितच्या आणि इथल्या शोषित समाजाच्या आर्थिक राजकारणावरती ते बोलणार आहेत. मी त्यांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीचा माननीय व्यासपीठ, माझ्याकडे थोडासा वेळ कमी आहे. सुजातदादांना भरपूर मीटिंग्स आहेत, त्यामुळे मी क्विकली माझं मनोगत व्यक्त करेल. माननीय व्यासपीठ, वंचितांचे तडफदार नेतृत्व, सुजातदादा, आपली अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, भारताची अस्मिता आणि सर्व जगाची अस्मिता, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. लंडनमध्ये असताना बऱ्याच वेळेस मला मेसेजेस येतात, ईमेल्स येतात, कॉल्स येतात आणि ते म्हणतात, राहुल सर, आम्ही आपला व्हिडिओ आवर्जून पाहतो. मला असं वाटतं, व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यामध्ये जी एनर्जी क्रिएट होते, ती एनर्जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. मुक्तिकोण पत्ते हे सर्वांनी वाचलेच असेल. 31 मे 1936 बाबासाहेब आंबेडकरांनी महार कॉन्फरन्स घेतली. त्याच्या 9 महिने अगोदर बाबासाहेबांनी येवले येथे डिक्लेरेशन दिलं की आम्ही धर्मांतर करणार. बऱ्याच जणांनी टीका केल्या, बरेच जण बोलली की फक्त महार कॉन्फरन्सच का. अस्पृश्यांना उत्तम दर्जाचे कपडे घातल्याबद्दल मारहाण, तांब्याच्या धातूपासून बनवलेली भांडी वापरल्याबद्दल चापकाचे फटके, शेत जमीन खरेदी केल्यामुळे मारहाण, अंगावर पवित्र धागा बांधल्यामुळे मारहाण, मृत प्राणी वाहून नेण्यास आणि मृत जनावर खाण्यास नकार दिल्याने गावबंदी. ही आपली कंडिशन होती. बाबासाहेबांनी निर्धार केला की मला माझ्या समाजाला पुढे घेऊन जायचंय आणि ज्यांना माझ्यासोबत जुडायचंय ते खुशाल जुडू शकतात. आणि आपल्याबरोबर बरीच लोक आली, बरीच कम्युनिटीज आपल्याला कनेक्ट झाल्या. हा पूर्ण धर्मांतराचा निर्णय आणि ही प्रोसेस होण्यासाठी आपल्याला 1956 उजाळावा लागला. 20 वर्ष लागले या परिवर्तनाला. बाळासाहेब आंबेडकरांवर बऱ्याच टीका करण्यात आल्या. आपण 1 काना घेतली, 2 सीट काना घेतल्या, 3 सीट काना घेतल्या. मी म्हणेल, बाळासाहेब आंबेडकर हे स्वाभिमानी नेतृत्व आहे.
19 मध्ये चालू झालेला पक्ष आपण 24 मध्ये आहो. आपला स्ट्राईक रेट बघा, आपली बूथ बांधणी बघा, आपले केडर बघा, आपली मार्केटिंग बघा. महाराष्ट्रातला सर्वात स्ट्रॉंग, जसं सुजातभाई म्हणतात, सर्वात स्ट्रॉंग सोशल मीडिया वंचित बहुजन आघाडीचा आहे. आपण थोडस ओबीसी समाजाचं डोकं ठिकाणावर आणू. मंडळ आयोग कधी स्थापन झाला? 1989 मध्ये. 1990 मध्ये रथयात्रा, रामायण महाभारत 1985 ते 1990च्या मध्ये क्रोनॉलॉजिकल तुम्ही जर पाहिलं तर टेलिव्हिजनवर आलं. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 90 मध्ये बाबरी मशीद, 91 मध्ये फेमा, FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, सेकंड वेळेस जशी ईस्ट इंडिया आलेली आपल्याकडे तशीच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली. या सगळ्या गोष्टींची क्रोनॉलॉजी जर तुम्ही पाहिली तर ओबीसीचं भगवीकरण करण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा वाटा आहे. 1992 मध्ये पंचायत राज, ज्याला बाबासाहेबांचा खूप विरोध होता, कारण विलेजेस, गाव, या ठिकाणी सर्वात जास्त कास्टिझम पाळला जातो. त्यामुळे बाबासाहेबांना लोकांना गावामध्ये विलेजेसमध्ये अडकायचं नव्हतं. ओबीसी समाजाला या पंचायत राजाचं गाजर देण्यात आलं. आज 35 वर्ष झाले. 35 वर्षानंतर हे गाजर परत खेचण्यात आलं. ओबीसी समाजाने विचार केला पाहिजे, तुमचे किती ग्लोबल फेडरेशन्स आहेत, किती ग्लोबल संघटन आहेत, किती इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत, किती लोक वरच्या दर्जावर डायरेक्टर CEO लेवलला काम करतायत? नाही करत आहेत, कारण तुम्हाला पंचायत राजाच्या गल्लीमध्ये ठोकलं गेलं. बाळासाहेब आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडी तुम्हाला पंचायत राजापासून ते पार्लमेंटमध्ये नेण्याची तरतूद करत आहे. माझी अपील असेल ओबीसी समाजाला की यावेळेस आपण सुज्ञ व्हावे. यावेळेस आपण जातपात न बघता अंडरस्टँडिंग करायला पाहिजे की कोण आपल्या फेवरमध्ये आहे, कोण आपल्यासाठी लढतोय. आपल्याला पंचायत राजमधून बाहेर निघून पार्लमेंटमध्ये जायची इच्छा आहे की नाही, हा विचार करणं खूपच जास्त महत्वाचं आहे. आता आपण मुंबईचा माणूस घेऊ. 1971 मध्ये मुंबईचा माणूस, आकडे देतो कारण मी इकॉनॉमिस्ट आहे, 71चा जो सेन्सस झाला, मुंबईच्या माणसाची जी पॉप्युलेशन होती किंवा महाराष्ट्रामध्ये जी मराठी माणसाची पॉप्युलेशन होती ती जवळपास 50 ते 55% होती. 81 मध्ये 42 ते 45%, 91 मध्ये 35 ते 40%, 2001 मध्ये 30 ते 35%, 2011 मध्ये 25 ते 30 आणि 2021 मध्ये एस्टिमेटेड युजिंग द टर्म्स इकॉनोमेट्रिक्स, स्टेला, स्टॅटा, या सगळ्या उपकरणांचं जर आम्ही, सॉफ्टवेअरचा जर आम्ही यूज केला तर जवळपास 20 to 25% ओनली मराठी माणूस. याच्यावर मी कोणताही चॅलेंज देऊ शकतो. मग मला सांगा, MIDC आली, सिकॉम आला, महाराष्ट्रामध्ये 4291 फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाल्या 1999 पासून ते 2010 पर्यंत. जवळपास 84,958 करोडची इन्व्हेस्टमेंट झाली. मॉरिशियस आणि US मधून त्याचा वाटा सर्वात जास्त होता. जर तुम्ही पाहिलं 12 इंडस्ट्रियल झोन्स, 90% इंडस्ट्रियल झोन्स महाराष्ट्रामध्ये ओपन झाले, ज्यामध्ये केमिकल्स, फार्मास्युटिकल्स, रबर अँड प्लास्टिक्स, इलेक्ट्रिकल, नॉन मेटॅलिक, टेक्सटाईल, कोक अँड पेट्रोलियम, इलेक्ट्रॉनिक्स, जेम्स, ज्वेलरी, फर्निचर आणि कॉटन. सो एवढ्या सगळ्या इंडस्ट्रीज ओपन झाल्या, पण त्याचा लाभ घ्यायला मराठी माणूस इथे होता का? होता का? आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मराठी माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढण्यात आलं. भरपूर काही बोलायचं आहे, वेळेचा थोडासा अभाव आहे. मी क्विकली
कंक्लूड करतो. अपनी कुर्सी की पेटियां बांध लो, अपनी कुर्सी की पेटियां बांध लो. वंचित बहुजन आघाडी आ रही आहे. मोहल्ला पण आम्हीच गाजवणार आणि महाराष्ट्र पण आम्हीच वाचवणार. मोहल्ला पण आम्हीच गाजवणार आणि महाराष्ट्र पण आम्हीच वाचवणार. जर ही पिल्लावळ मध्ये मध्ये वळवळली तर यांना संविधानाच्या तालावर नाचवणार. धन्यवाद सर्वांना आणि जय भीम. थँक्यू सर, थँक्यू सो मच. यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतील मी असं माननीय सुजातदादा आंबेडकर, सिद्धार्थदादा मोकळे आणि सगळेच पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज की. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. यानंतर हा जो पक्ष आहे तो लोक चळवळीतनं उभा राहिलेला आहे, लोक देणगीतनं उभा राहिलेला आहे. अंधेरी पूर्व मधील वॉर्ड क्रमांक 121 या ठिकाणचे अंभिरे कुटुंब हे माननीय सुजातदादा आंबेडकर यांना देणगी देऊ इच्छित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं आहे. अंभिरे कुटुंब. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. थँक्यू. हा पूर्ण लढा इथल्या शोषित वंचित पीडित या घटकातील त्यांच्या कष्टाच्या कुटुंबातील पैशांना उभा राहतोय. परंतु अनेक लोक आपल्यावरती टीका करतात. त्याला हे खूप मोठं उत्तर आहे की एक कुटुंब आपल्याला, सर्व कुटुंब अशा पद्धतीने लोक 1 रुपयापासून लाख रुपयापर्यंतची देणगी देत आहेत. याच कुटुंबाच्या जीवावरती आपण निवडणुका लढतोय आणि माझ्यासारखा देखील कार्यकर्ता देखील इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती ही निवडणूक लढतोय. मी तुम्हाला सगळ्यांचा आभार मानतो. आणि यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तसेच प्रमुख प्रवक्ते माननीय सिद्धार्थदादा मोकळे यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करायचंय. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या ठिकाणी बोलणार आहे. बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत आणि हे सगळे मुद्दे घेऊन तुम्हाला आता माणसापर्यंत जायचंय, घराघरापर्यंत जायचंय, प्रत्येक मतदारापर्यंत जायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्याला माणसात आणलं आणि या देशाला संविधान दिलं, लोकशाही दिली, लोकशाही पद्धतीनं जगण्यासाठीचा एक आराखडा आखून दिला. आणि त्या लोकशाहीच्या अधिकारामुळं, त्या संविधानाच्या अधिकारामुळं आज तुम्ही आम्ही या व्यवस्थेमध्ये शिरकाव करू शकलो, या व्यवस्थेमध्ये जाऊन एक पोझिशन मिळवू शकलो आणि आपल्या पिढ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करू लागल्या. हा सगळा भाग झाला तो केवळ चळवळीमुळे झालेला आहे. जर महात्मा फुल्यांनी चळवळ उभारली नसती, राजर्षी शाहूंनी चळवळ उभारली नसती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ उभारली नसती, तर आजही आपण या देशातल्या चातुर्वर्ण्यानं ग्रासित असलेल्या त्या जुनाट पद्धतीच्या एका घाण अशा सामाजिक स्ट्रक्चरमध्ये, सामाजिक व्यवस्थेत जगत राहिला असतो, जिथं तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून कुठलाही हक्क अधिकार नसता. पण त्या सगळ्या जुन्या चौकटींना तोडलं आणि एक नवी
संविधानाची मुक्त वाट बाबासाहेबांनी इथल्या या देशातील तमाम नागरिकांना दिली। ती देत असताना कुठला जातीचा, कुठला धर्माचा, कुठला पंथाचा, कुठला जेंडरचा भेद केला नाही। जशी स्त्रियांना आणि पुरुषांना इथे जगण्याचा हक्क दिला, प्रतिनिधित्वाचा हक्क दिला, तथा तृतीयपंथीयाला सुद्धा बाबासाहेबांनी तो हक्क दिला। म्हणून आज आम्ही अभिमानाने सांगतो की आमची प्रवक्ता ही तृतीयपंथी समुदायातून येते। आमची एक आमदारकीची उमेदवार ही तृतीयपंथी समुदायातून येते। ज्यांना समाजाने नाकारलं, ज्यांना रोजगार दिला नाही, ज्यांना समाजाचा भाग समजला नाही, ज्यांना माणूस समजला नाही, त्यांना माणूस म्हणून इथं सगळे हक्क अधिकार मिळवून देण्याची लढाई ही वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी लढत आहे। आणि ही लढाई श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात लढत असताना इथल्या प्रस्थापितांना, इथल्या धनदांडग्यांना, जातदांडग्यांना, ज्यांना तीच पुन्हा व्यवस्था हवी आहे, त्यांच्या जातीची मिजाज मिरवायची आहे, त्यांचं वर्चस्व त्यांना या ठिकाणी हवंय। बाहेरून लेबल लोकशाहीचं असावं आणि आतला माल पूर्ण कुटुंबशाहीचा असावा असं ज्यांना वाटतं ते बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या विरोधात या ठिकाणी उभे राहतात आणि वेगवेगळे षडयंत्र करतात। या सगळ्या षडयंत्रांना आता हाणून पाडण्याची वेळ आलेली आहे। हा सगळा जो काही घराणेशाहीचा आणि एका विशिष्ट जातीचा माल या ठिकाणी आपल्या डोक्यावर बसवला जातोय, लोकशाहीच्या नावाखाली ही जी काही ठोकशाही, इथली सगळी जी काही हुकुमशाही आणि इथली जी काही घराणेशाही यांनी या ठिकाणी राबवलेली आहे ती नेस्तनाबूत करून इथं खऱ्या अर्थानं लोकशाही, खऱ्या अर्थानं बहुजनांची लोकशाही आणण्यासाठी आता आपल्याला झटायचं आहे। पण हे करत असताना काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी घटना देत असताना इथल्या शोषित पीडितांना संरक्षण दिलं। ते संरक्षण होतं आरक्षणाचं, कारण बाबासाहेबांना माहिती होतं हजारो वर्षापासून जी जातीयवादी धर्मांध मानसिकता इथल्या समाजाची झालेली आहे, तो समाज मागास तबक्यातल्या लोकांना स्वतःच्या बरोबरीने बसू देणार नाही। ज्याला हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलं त्याला हा समाज शिकू देणार नाही, त्याला प्रशासनात नोकरी मिळू देणार नाही, त्याला सभागृहात नेतृत्व करू देणार नाही। त्यामुळं या समाजानं वरच्या जातीच्या लोकांच्या जाती ओंजळीनं पाणी पित राहण्यापेक्षा त्यांना त्यांचा हक्काधिकार मिळावा आणि त्यात कुणी आडवं येऊ नये म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना घटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केली आणि इथल्या बहुजनांना आरक्षण देऊन सभागृहात प्रतिनिधित्व दिलं, शिक्षणात प्रतिनिधित्व दिलं आणि नोकरीमध्ये तुमच्या जागा या ठिकाणी पक्क्या केल्या। पण आज इतकी वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि त्यानंतर वेगळ्या झालेल्या त्यांच्यातले दोन गट, या सगळ्या पक्षांनी आलटून पालटून या देशाची सत्ता भोगली, या राज्याची सत्ता भोगली, या महापालिकेची सत्ता भोगली, पण यांनी कधी आरक्षणाची पूर्ण अंमलबजावणी केल्याचं ऐकलंय का? सातत्याने एक शब्द लहानपणापासून ऐकत आलोय, आरक्षणाचा अनुशेष भरला पाहिजे, आरक्षणाचा अनुशेष भरला पाहिजे। ते न भरणारे कोण होते? तर हेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपवाले डोमकावळे होते। हे सत्तेत बसलेले होते आणि तुमच्या आमच्या आरक्षणाच्या जागा ते आपल्याला भरत नव्हते, देत नव्हते। सतत लढाई लढून त्या जागा आपल्याला मिळवाव्या लागत होत्या। आता तर त्यांनी पुढचं पाऊल टाकलंय, आरक्षणाचा मार्गच बंद करण्याचा त्यांनी चंग बांधलाय। हे आरक्षण संपवण्यासाठी हे लोक कामाला लागलेले आहेत आणि आपल्याला बाहेरून दिसतंय की महायुतीचे 3 पक्ष एका बाजूला, महाविकास आघाडीचे 3 पक्ष एका बाजूला हे विरोधात आहेत। हा सगळा झांगडगुत्ता आपण लक्षात घेतला पाहिजे। ही नुरा कुस्ती आहे, ही खोटी कुस्ती आहे, ही खरोखरची लढाई नाहीये, ही लुटूपुटूची लढाई आहे। बाळासाहेबांनी याला नाव दिलंय मराठा खानावळ। ही सगळी मराठा खानावळ आहे। लोकसभेचा निकाल काढून बघा, सगळ्यात जास्त खासदार 48 पैकी 30-32 खासदार हे मराठा समाजाचे निवडून आलेले आहेत। या राज्यामध्ये सगळ्यात जास्त मोठं आंदोलन आता नजीकच्या काळात कुठलं झालं असतं तर कुठल्या समाजाचं झालं? मराठा समाजाचं झालं, आरक्षणासाठी झालं। त्या आरक्षणाच्या मागणीला सगळ्यात पहिले महाराष्ट्रात पाठिंबा देणारा कुठला नेता असेल तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत। ज्यावेळेला मराठा नेते माघार घेत होते, घाबरत होते, त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, तो त्यांचा हक्क आहे। हे बजावून बाळासाहेबांनी सांगितलं। मात्र ते सांगतानाच बाळासाहेब म्हणाले की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे, ते कुणाच्या ताटातून काढून देता कामा नये, ओबीसी मधून देता कामा नये। ही भूमिका सुद्धा तितकीच स्पष्टपणे बाळासाहेबांनी घेतली। पण आज मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटून इथे एक जातीयवादाचं थैमान घातलं गेलेलं आहे। ते शांत करण्यासाठी बाळासाहेबांनी
आरक्षण बचाव यात्रा काढली, नाहीतर मराठवाडा दंगलीनं पूर्णपणे जळून राख झाला असता अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. आता SC STच्या आरक्षणामध्ये सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून क्रिमिलेअर घालण्यात आलं. इथे बसलेल्या प्रत्येकाने स्वतःच्या हृदयावर हात ठेवून मला एकदा सांगा, प्रामाणिकपणे सांगा, तुमच्यापैकी किती जणांना वाटतं की तुमची मुलं ही गटार साफ करणारी केवळ सफाई कामगार राहावीत, चतुर्थ श्रेणी कामगार राहावीत, त्यांनी व्यसनांच्या अधीन जावं, त्यांनी गुन्हेगारीकडे वळावं, त्यांना रोजगार मिळू नये, त्यांना सन्मानाचं शिक्षण मिळू नये, त्यांना कुठल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू नये, असं किती जणांना वाटतं? हात वर करा. आणि किती जणांना वाटतं की तुमच्या मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, त्यांना चांगल्या सनदी नोकऱ्या मिळाव्यात, त्यांनी अधिकारी व्हावं, त्यांनी कंपन्या टाकाव्यात, त्यांनी मॅनेजर व्हावं, त्यांनी उद्योजक व्हावं, त्यांनी या देशाचा राज्यकर्ता व्हावं? हे किती जणांना वाटतं? हात वर करा. मग जर तुम्हाला हे वाटत असेल तुमच्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित राहावं, त्यांना चांगली संधी मिळावी, तर हे जे सत्तेत बसलेले डोम कावळेत, जे आलटून पालटून सत्ता हातात घेतात, इकडचा मेवना तिकडचा पाहुणा, इकडची बहीण तिकडची सासू, इकडं ननंद तिकडं दीर, अशा सगळ्या पक्षात यांचे कुटुंबशाहीचे लोक असतात. आणि कुठलाही पक्षाचा माणूस निवडून आला तर सत्ता यांच्या कुटुंबात जाते. एक उदाहरण घ्या बारामतीचं. बारामतीच्या जाणत्या राजाने म्हणे प्रचंड विकास केला. किती विकास केला? एवढा विकास केला का मोठे साहेब खासदार, मोठ्या साहेबाची पोरगी खासदार, मोठ्या साहेबाचा पुतण्या कायमस्वरूपी उपमुख्यमंत्री, मोठ्या साहेबाचा नातू आमदार. एवढं काय कमी होतं का? उपमुख्यमंत्र्याची बायकोला पण आता त्यांनी राज्यसभेवर पाडून खासदार केलं. एका घरात 3 खासदार, 2 आमदार, एक परमनंट उपमुख्यमंत्री. सत्ता किती काळ घरात ठेवावी? बरं, घरात फाटलं, दोघांची भांडणं झाली, मानू आता ही खरोखरची भांडणं, असं मानू 2 मिनिटं. मग काय? पुतण्याला पाडायला उमेदवार दिला. कोण दिला? तर नातूच दिला. म्हणजे इकडं पडलं काय, तिकडं पडलं काय, पडलं माझ्याच ताटात पाहिजे. ही जी चित भी मेरी पट भी मेरी, ही जी नीती यांची आता ही ओळखा. यांनी महाराष्ट्राची धुळधाण केली. तुम्हाला आम्हाला कधी संधी दिली नाही. अरे बारामतीचा जर एवढा विकास केला होता तर एक कार्यकर्ता तुम्हाला विकसित नाही करता आला? बाळासाहेबांकडे बघा, 199 कार्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्रात उभा केलेले आहेत. याला नेता म्हणतात, जो नेते घडवतो. 199 आमदारकीचे उमेदवार बाळासाहेबांनी दिलेले, एकही माणूस घरातला नाहीये. ही मॅच्युरिटी असते, हे राजकारण असतं, हे समाजकारण असतं. प्रत्येक गोष्ट मला मला करणाऱ्या या मराठा खानावळीनं विखे पाटलाकडे बघितलं तर विखे पाटील मंत्री काँग्रेसचे, पोरगा भाजपचा खासदार, बायको काँग्रेसची झेडपी अध्यक्ष, तेच तीर बाजूला गेला थोरातांच्या घरात तर थोरात मंत्री, थोराताचा मेवना विधान परिषदेवर, त्याचा पोरगा आमदार, आता पुरीलाही आमदार करायचं. तेच तिकडे गेला तुम्ही नांदेडमध्ये तर चव्हाण कुटुंब सातत्यानं मुख्यमंत्री पद भोगत आलं, आता पोरगी आणली मैदानात. अरे तुम्हाला एक कार्यकर्ता तयार करता येत नाही ज्याला तुम्ही तो मतदारसंघ देऊ शकाल? हे सगळं जे काही चाललंय याला सगळ्यात महत्वाचं छेद देण्याचं राजकारण कोण करत असेल तर ते बाळासाहेब करतायत. आणि मग आपल्या विरोधामध्ये हे सगळे लोक उभे राहतात. काही लोकांना विकत घेतात आणि विकत घेऊन म्हणतात की ही बी टीम आहे. माझा सगळ्या इथल्या प्रस्थापित मीडियातून स्वतःला झळकवून घेणारे, जे आंबेडकरवादी म्हणवणारे विचारवंत लेखक, कवी, कवयित्री वगैरे वगैरे सगळे आहेत, उजव्या डाव्या मांड्यांवर बसलेले प्रस्थापितांच्या, त्यांना माझा सवाल आहे, वंचित बहुजन आघाडी व्यतिरिक्त महाराष्ट्रात स्वायत्त आंबेडकरी राजकारण करणारा एक पक्ष आणि एक नेता दाखवा. मी घरी जाऊन बसतो, मी सोडून देतो राजकारण. बाबासाहेबांच्या नंतर आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी राजकारण पुढे नेणारा एकमेव नेता बाळासाहेब आणि एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी. आणि तुम्ही त्याच्या विरोधात उभा राहता. तुम्हाला आमदारकी हव्यात म्हणून, तुम्हाला मंत्रिपद हवेत म्हणून, तुम्हाला एखादं महामंडळ हवंय म्हणून, या तुकड्यांसाठी तुम्ही समाजाला विकायला निघालात. या गद्दारांना लक्षात ठेवा, हे समाजाचे आणि चळवळीचे गद्दार आहेत. दोस्तो, वेळ खूप कमी आहे. महत्वाचे 2-3 मुद्दे या ठिकाणी मी मांडणार आहे. पक्षाच्या मीडिया विभागाचा प्रमुख म्हणून आज तुम्ही जर सोशल मीडियावर बघितलं असेल तर माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी एक जाहीर पत्र लिहिलंय. त्यात त्यांना हात जोडून विनंती केली आहे की बाबा हो, सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 9 पर्यंत जर एखाद्याने टीव्ही लावून बघितलं तर 12 तासामध्ये मोजून 12 मिनिटं सुद्धा वंचितच्या बातम्या नसतात. आमचा नेता 2 वर्षापूर्वी हृदयावर शस्त्रक्रिया झालेली आहे. 8 दिवसापूर्वी पुन्हा अँजिओप्लास्टी करावी लागलेली आहे.
तरी पायाला भिंगरी लावून जीवाची पर्वा न करता, तब्येतीची पर्वा न करता अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आमच्या सभा होत आहेत. अख्खा आंबेडकर कुटुंब महाराष्ट्रामध्ये जाऊन महाराष्ट्र पिंजून काढत आहे. आमची सगळी राज्य कार्यकारिणी त्या ठिकाणी खेड्यापाड्याने जाऊन आमच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे. आणि आमची एक बातमी नसते तुमच्याकडं. बातम्या काय लावता तुम्ही? बाळासाहेब आंबेडकरांची जीभ घसरली, राहुल गांधीला म्हणाले, मग मध्ये बीप वाजते. या बातम्या दाखवता तुम्ही? अरे जोशाबा नावाचा आमचा जाहीरनामा आम्ही आणला, त्यातल्या बातम्या दाखवा. इथल्या धनिकांचं बटीक झालाय मीडिया, मला मान्य आहे. तुमच्यावर प्रेशर असेल, तुमच्या मालकाचं प्रेशर असेल, पॅकेज देणाऱ्या नेत्यांचं आणि पक्षांचं प्रेशर असेल, पण निवडणूक आयोगानं तुम्हाला सांगितलं की सगळ्या पक्षांना समान संधी द्या, समान वेळ द्या. तेवढं तरी पाळणार की नाही? त्यामुळे पुन्हा एकदा या मंचावरून मी जाहीर विनंती करतोय मीडियाला की आमच्या बातम्या दाखवा. आमचे बाळासाहेब म्हणतात की माझा कार्यकर्ता हाच माझा मीडिया आहे, त्यामुळे आम्ही घरोघरी जाऊन आमचा प्रचार करूच. पण हे करत असताना आमची हक्काची जागा जी तुमच्या चॅनलवरती आहे, तुमच्या पेपरमध्ये, तो आमचा हक्काचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे. 17-18 तारखेपर्यंत प्रचार चालणार, 20 तारखेला शेवटचा दिवस आहे. त्या दिवसापर्यंत आम्हाला आमचा वाटा द्या, हे पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतोय. आता मवियावाले काय बिथरलेत त्याचं एक उदाहरण सांगून मी थांबणार आहे. ज्या वेळेला वंचितला रोखणं शक्य होत नाही, बदनाम करतात. बदनामी करून फरक पडत नाही, मग काय करायचं? 4-2 डोके घुसवायची, नंतर त्यांनाच परत बोलवायचं आणि मग बोबाटा पिटवतो. वंचितचा हा आला, हा वंचितचा तो आला, वंचितचा याने पाठिंबा दिला, त्याने पाठिंबा दिला. अरे बेट्या हो, 2-4 लोक घेतले आणि तुमच्यासोबत घेऊन फिरले म्हणून पक्षाचा पाठिंबा होत नसतो. वंचित बहुजन आघाडीनं कुठल्याही या मवियातल्या पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. पण कोल्हापूरमध्ये बातम्या फिरवल्या जातात बंटी पाटलाच्या नावानं की वंचितनं 3 ठिकाणी पाठिंबा दिलाय. समरजित घाटगे जो भाजपमध्ये होता इतका काळ आणि आता शरद पवारांच्या मांडीवर येऊन बसलाय, तो सांगतोय की वंचितनं मला पाठिंबा दिलाय. आपल्या उमेदवारानं जाऊन तिथे इलेक्शन कमिशनकडे तक्रार दिली की हा आचारसंहितेचा भंग आहे, हा खोट्या बातम्या पसरवतोय, हा माझ्यावर अन्याय आहे, याच्यावर कारवाई करा. त्यामुळं इलेक्शन कमिशनला पण आमचं म्हणणं आहे, जर खरंच पाठीचा कणा असेल तर या लबाडांवरती कारवाई झाली पाहिजे. अरे वंचितांची मोड बांधून चटणी मिरची खाऊन आमचे लोक गावोगाव फिरतात, प्रचार करतायत आणि आमचा स्वायत्त राजकारण उभा करण्याचा प्रयत्न करतायत. त्यावेळेला जर का हे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम तुम्ही करणार असाल तर याद राखा बेट्या हो, वंचितच्या कार्यकर्त्यांची तुमची गाठ आहे. बाळासाहेबांचा सैनिक तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी एक महत्वाची सूचना, एक महत्वाची घोषणा मी करणार आहे. बाळासाहेबांना त्या दिवशी ऍडमिट करावं लागलं. डॉक्टरांनी त्या क्षणापासून सांगितलेलं आहे की बाळासाहेबांनी कुठे गेलं नाही पाहिजे, आराम केला पाहिजे. साहेब ऐकायला तयार नाहीत. आयसीयू मध्ये असताना सुद्धा की माझ्या समाजाचं कवच असलेलं आरक्षण जर काढून घेतलं, या बहुजनांचं आरक्षण जर का गेलं तर पुन्हा आणून देणारा कोणी इथे वाली नाही, ते वाचलं पाहिजे म्हणून आयसीयूत असताना सुद्धा बाळासाहेब व्हिडिओ बनवून टाकत होते. 4 दिवस घरी बसले, पुन्हा बाहेर पडले आणि आता सगळे दौरे करतायत. डॉक्टरांना सांगितलं 10 मिनिटाच्या वर बोलू नका, दिवसाला 4-4, 5-5 सभा चालू आहेत. आम्ही कितीही सांगितलं तरी साहेब ऐकायला तयार नाहीयेत, थांबायला तयार नाहीयेत. कारण ही लढाई अटीतटीची आहे आणि अशा लढाईच्या वेळेला मी घरात बसणार नाही माझ्या समाजाला सोडून. माझ्या कार्यकर्त्याला असं एकट्या मी सोडणार नाही, ही बाळासाहेबांनी भूमिका घेतलेली आहे. आज बाळासाहेब या सभेला इथे येणार होते, सगळी तयारी झालेली होती, पण डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की बाळासाहेब तुम्ही आज हेलिकॉप्टरने प्रवास नाही करायचा, तो झेपावणार नाही. आणि डॉक्टरांच्या सूचनेमुळे बाळासाहेबांचं हेलिकॉप्टर जे अकोल्यातून इथे येणार होतं तो दौरा रद्द करावा लागला. डॉक्टरांचा निरोप आल्यावरती आम्ही बैठक घेतली, काय करायचं. सुजात दादा तिकडे नांदेडमध्ये प्रचार दौऱ्यात होते, इथं कुणीतरी असणं आवश्यक होतं. सभा आपण जाहीर केलेली होती. आम्ही सुजात दादाला विनंती केली की आजचा नांदेडचा प्रचार दौरा तुम्ही थांबवा आणि इकडे या. यायचं कसं हा प्रश्न होता. नांदेडमधून हैदराबाद आणि हैदराबादवरून मुंबई असा प्रवास करून ते ताबडतोब या ठिकाणी इथं पोहोचलेत आणि ही सभा आटोपून पुन्हा इथून हैदराबाद आणि हैदराबादहून नांदेड जाणार आहे. नांदेडला गेल्यावर उद्या सकाळी पहाटे पोहोचतील, त्यानंतर पुन्हा दिवसभराच्या 4-5 सभांचा त्यांचा दौरा तिथे निश्चित आहे. या पद्धतीने आपण सगळे लढत आहोत.
पण बाळासाहेबांनी या सभेला संबोधित करावं हा आमचा सगळ्यांचा मानस होता. त्यामुळे आम्ही मार्ग काढला की साहेब तुम्ही तिथे थांबा, आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करतो आणि तुम्ही ऑनलाईन तिकडनं भाषण करा. तुमची सभा होणार, फक्त तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही तिथे थांबा, आम्ही ऑनलाईन सगळं करतो. त्यामुळे आता सुजात साहेबांचं भाषण होईल आणि त्यानंतर लगेच लॅपटॉपवरून मी ऑनलाईन बाळासाहेबांची कनेक्टिव्हिटी करणार आणि या स्क्रीनवरती बाळासाहेबांचं भाषण या मैदानात आज होणार. बाबासाहेबांचा वाघ हा असा घरी बसणार नाही आणि बहुजन समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. त्यामुळे अधिकचा वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो. सुजात दादा आपल्या समोर आता त्यांचं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर बाळासाहेबांचं भाषण होईल. धन्यवाद. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर, एकदा जोरदार घोषणा होत्या. आदरणीय सुजात साहेब आगे बढ़ो, आदरणीय सुजात साहेब आगे बढ़ो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरतील उपस्थित तमाम वंचित बहुजन आघाडीचे सारे उमेदवार आणि आपले उद्याचे होणारे आमदार, तसेच हजारोंच्या संख्येने इथे उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम माझ्या साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय मल्हार, जय लहूजी, शरणू शरणार्थी, जय सेवालाल, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, मी लहानपणापासून एक म्हण ऐकत आलेलो आणि त्या म्हणीचा अर्थ मला कधीच कळला नव्हता. पण आज इकडे उभं राहिल्यावर मला एका सेकंदामध्ये त्या म्हणीचा अर्थ कळला आणि ती म्हण म्हणजे दुधावरची तहान ताकावर. पण तरी हे म्हणत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आज बाळासाहेब बरे नाहीत. बाळासाहेबांना छातीमध्ये दुखापत झाली होती, त्यांची अँजिओप्लास्टी सुद्धा केली होती. पण तरी मी इकडच्या सर्व कार्यकर्त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो आणि तमाम लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की बाळासाहेब आंबेडकरांना जरी बरं नसलं, बाळासाहेब आंबेडकरांना जरी डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली असती, तरी बाळासाहेब आंबेडकरांनी इकडच्या वंचितांसाठी, शोषितांसाठी जी लढाई उभी केली आहे, ती लढाई संपवून जिंकण्यासाठी इकडचा प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता समर्थ आहे आणि सक्षम सुद्धा आहे. आणि ही जी लढाई आहे ती कुठली प्रॉपर्टी टिकवून ठेवण्यासाठी नाहीये, ही लढाई अजून पैसा कमवण्यासाठी नाहीये आणि ही लढाई फक्त सत्तेच्या भुकापुटे नाहीये, तर ही लढाई इकडच्या तमाम वंचितांचे न्याय, हक्क आणि अधिकार वाचवून ठेवण्याची लढाई आहे. आणि म्हणून मी तमाम वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, मतदारांना, तसंच आंबेडकरवादी चळवळीतल्या प्रत्येक सैनिकाला, प्रत्येक कार्यकर्त्याला आणि इकडच्या आरक्षणवादी चळवळीतल्या प्रत्येक साथीदाराला आणि आरक्षण वाचवण्याच्या लढाईतल्या प्रत्येक साथीदाराला एवढीच विनंती करतो की ही लढाई आता तुम्हीच बाळासाहेब आंबेडकर आहात, म्हणून रस्त्यावरती उतरून, मैदानावरती उतरून आपल्याला बाळासाहेब आंबेडकरांसाठी ही लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकून दाखवायची आहे मित्रांनो. आणि ही लढाई सोपी नसणार आहे, तरी वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना अंगावर घेणं सुद्धा सोपं नाहीये. आणि म्हणून मला खात्री आहे
की इकडे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता मीच बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेत येईल आणि त्यांची लढाई ही आपापल्या मतदारसंघात जिंकून दाखवेल, ह्याची आम्हा सर्वांना खात्री आहे. आणि ही इलेक्शन, ही जी आत्ताची येणारी निवडणूक आहे, ही निवडणूक आपण समजून घेतली पाहिजे. ही निवडणूक पार्टीच्या आधारावरती लढली जात नाहीये, तर ही निवडणूक जातीच्या आधारावरती लढली जाणार आहे. आपण सर्वांनी हे समजून घ्या. इकडचे प्रस्थापित कोणत्याही परिस्थिती सत्ता टिकून ठेवण्यासाठी ही निवडणूक लढणार आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. ही निवडणूक जातीच्या आधारावरती लढली जाणार आहे, कारण एका बाजूला आपण बघता की एका मोठं आंदोलन उभं राहिलं की मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीची सुद्धा ही भूमिका आहे की इकडच्या रयतेच्या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. पण वंचित बहुजन आघाडी दुसऱ्याच बाजूला हे पण म्हणते की वंचित बहुजन आघाडी ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. ही ठाम भूमिका घेऊन आज फक्त एकच पक्ष या मैदानामध्ये उभा आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि इकडच्या तमाम बहुजनांना माझी एक विनंती आहे की आपण लक्षात घ्या, आपलं राजकीय आरक्षण इकडे संपवण्यात आलंय, ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवलंय आणि आता तुमच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणावरती सुद्धा गदा आलेली आहे. ही परिस्थिती आपण समजून घ्या. आणि हेच बोलत असताना आपण जर समजून घेतलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल की आज SC ST आरक्षणामध्ये क्रीमी लेअर आणि सब क्लासिफिकेशन वर्गीकरण हे दोन मुद्दे आणून इकडच्या SC आणि STचं आरक्षण पण संपवलं जाणार आहे. आणि आपण सर्वांनी समजून घ्या की हे का झालंय. हे ह्याच्यामुळे झालंय कारण इकडच्या प्रस्थापितांना वाटलं की आपल्याला हे फसवू शकतात, आपल्याला हे गंडवू शकतात. आपल्या सर्वांना मी एक गोष्ट सांगतो की इकडच्या काँग्रेसनी, इकडच्या इंडिया अलायन्सनी आणि इकडच्या महाविकास आघाडीनी आपल्याला लोकसभेला सर्रास फसवलेला आहे. आपण सर्वांनी तो फोटो बघितला असेल की राहुल गांधी एक लाल कलरचं संविधान घेऊन उभे होते, प्रत्येक सभेत घेऊन उभे होते. आठवतोय फोटो? आणि तो फोटो बघून सगळ्यांचा दिल जणू बहून गेला, म्हणजे सबका दिल इधर गार्डन गार्डन हो गया. आणि सगळ्यांनी विसरून गेले की आपण कशासाठी लढतोय, कशासाठी उभे होत. पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा की जर उद्या प्रत्येक माणूस आपल्याला संविधान दाखवायला लागला, आपण त्या संविधानामधनं आरक्षणाचं पान, इकडच्या सुधार कायद्यांचं पान आणि इकडच्या वंचितांसाठी संरक्षणासाठी जे कायदे आणलेले त्याचं पान जर गायब करून दाखवलं तर ते खरंच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान असणार आहे का? नाही. आणि म्हणून आता आपलं हे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे की ज्या आरक्षणाच्या जीवावरती आपण पुढे आलोय, आपल्या मधल्या इतक्या पुढे पिढ्या आल्या आहेत, ते आरक्षण आपण कोणत्याही परिस्थितीत इकडच्या पुढच्या पिढीसाठी राखून ठेवलं पाहिजे, वाचवून ठेवलं पाहिजे. आणि आपण लढतोय, आपण नेहमी इकडे लढत आलोय, आपण कुठेही मागे सरलो नाहीये. पण इकडचे प्रस्थापित आपण लढायला लागलो की आपल्याला एक येऊन गोष्ट म्हणतात. काय म्हणतात? की तुम्ही बी टीम आहात, वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे. पण मी परत एकदा आपल्या सर्वांना सांगतो की ह्या निवडणुकीमध्ये बी टीमचा मुद्दा महत्वाचाच नाहीये, कारण ही निवडणूक पार्टीच्या जोरावर नाही तर जातीच्या जोरावरती लढली जाणार. आणि तुम्हाला पटत नसेल तर मी तुम्हाला उदाहरण देतो. देऊ उदाहरण? सगळ्यांनी नीट ऐका, सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. आपण लढलो तर बी टीम ठरतो, पण महायुतीच्या अशा 6 जागा आहेत जिकडे ह्या 3 पक्षांच्या मैत्रीपूर्वक लढत होते, आणि महाविकास आघाडीच्या अशा 5 जागा आहेत जिकडे ह्या 2 पक्षांच्या, ह्या 3 पक्षांच्या मैत्रीपूर्वक लढत होती. आता तुम्ही गेम समजून घ्या. आता तुम्ही या प्रस्थापितांचा नीट गेम काय, षडयंत्र काय ते समजून घ्या. आपल्याच मुंबईपासून सुरुवात करतो. शिवाजीनगर मानखुर्द, अधिकृत उमेदवार नवाब मलिक अजितदादा पवार गटाकडनं, त्यांच्या विरोधात दिले सुरेश पाटील शिंदे गटाकडनं. का दिले? कारण एका मुसलमानाला हरवायचं होतं. मोर्शी मतदारसंघ अमरावतीमध्ये देवेंद्र भोयर हे अजितदादांकडनं आहेत आणि उमेश यावलकर हे भाजपकडनं आहेत. इकडचा एक कॅन्डिडेट माळी आहे, एक कॅन्डिडेट प्रस्थापित मराठा आहे.
प्रस्थापित मराठ्याला माळ्यांना पाडायचं आहे म्हणून परत एकदा मैत्रीपूर्वक लढाईचं टुणटुण केलं. सिंदखेड राजामध्ये शशिकांत खेडेकर हे शिंदे गटाकडनं उभेत आणि मनोज कायंदे हे अजितदादांकडनं उभेत. आता शशिकांत खेडेकर हे प्रस्थापित मराठा आहेत आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिंदखेड राजामधनं आपल्या सविताताई मुंडे जिंकणार आहेत आणि त्या सविताताई मुंडेंना पाडायला एक वंजारी समाजाचाच मनोज कायंदे हा अजितदादांच्या तिकिटावरती उभा केलाय. हे या बाजूला चालतं. आता तुम्ही महाविकास आघाडीची परिस्थिती समजून घ्या. महाविकास आघाडीमध्ये भंडारा मतदारसंघ पूजा ठक्कर समाजाच्या, त्यांच्या विरुद्ध नरेंद्र पहाडे चर्मकार समाजाचे. बरोबर जिकडे चर्मकारांना आणि ठक्करांना प्रतिनिधित्व मिळालं होतं तिथे त्यांना आपसापसात भिडवलं मैत्रीपूर्वक लढाईच्या नाटकाखाली. म्हणजे एक वंचिताची सीट किंवा 2 वंचितांच्या सीटा नक्की पडतील. दिग्रस मतदारसंघ माणिकराव ठाकरे प्रस्थापित नेते आणि त्यांच्या विरुद्ध पवन जयस्वाल कल्लाल समाजाचे. परत मैत्रीपूर्वक लढत कुठे आली? जिकडे महाविकास आघाडीने एका वंचिताला तिकीट दिलं होतं. नांदेड नॉर्थ कितक्या वर्षानंतर ह्या काँग्रेसनी मुसलमानांची मतं घेतल्यानंतर पहिल्यांदा 25 वर्षानंतर एका मुसलमानाला प्रतिनिधित्व दिलं नांदेडमध्ये. पण तिकडेच डकताई या शिवसेना उभाटाच्या तिकिटावरती अधिकृत एबी फॉर्म वरती उभे आहेत. कोणाच्या विरुद्ध? एका मुसलमानाच्या विरुद्ध. का उभं केलं त्यांना? एका मुसलमानाला पाडायला. तर आपण हे षडयंत्र समजून घ्या. ह्यांची मैत्रीपूर्वक लढाई अशाच मतदारसंघांमध्ये होते जिकडे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जिंकतो किंवा महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो, तो दलित, आदिवासी, मुसलमान किंवा बहुजनच असतो. तर आपण ह्यांचं षडयंत्र समजून घ्या. आपण ह्यांच्या विरुद्ध लढलो तर आपल्याला बी टीम म्हणतात आणि हे लढले तर मैत्रीपूर्वक लढत. तुम लढो तो मैत्रीपूर्वक लढत, हम लढे तो बी टीम. याचा अर्थ काय? तुम करे तो रासलीला, हम करे तो साला हमारा कॅरेक्टर डीला. हा गेम, हे षडयंत्र समजून घ्या. आपण बी टीमचा आरोप हा अतिशय जातीवादी आरोप आहे आणि मी तमाम आंबेडकरवाद्यांना, आरक्षणवाद्यांना आणि तमाम वंचितांना ही विनंती करतो की तुम्ही ह्या ट्रॅप मध्ये, तुम्ही या षडयंत्रामध्ये, तुम्ही या गेम मध्ये कृपया करून परत एकदा फसू नका. कारण तुमच्याच घरावरती यांचे बुलडोजर येणार आहेत, तुमच्याच डोक्यावरती यांची गदा येणार आहे. आपण समजून घ्या की इकडचा दलित, बहुजन, आदिवासी हा लढला तर त्याला बी टीम म्हणतात. इकडचा मुसलमान लढला तर त्याला वोट कटुआ म्हणतात. आणि म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या जातीवादी बी टीमच्या ट्रॅप मध्ये आपण अडकू नका आणि ह्या प्रस्थापितांच्या नेत्यांना सरळ सरळ घरी बसवा. आणि आपण बी टीम असलो तर ह्यांचं काय चालू आहे ते पण आपण जरासं जाणून घेऊ. आपण बी टीम तर हे 4ही पक्ष किंवा 6च्या 6 पक्ष म्हणजे काँग्रेस झाला, राष्ट्रवादी झाला, शिवसेना बुद्रुक झाला, शिवसेना खुर्द झाला, राष्ट्रवादी बुद्रुक झाला, राष्ट्रवादी खुर्द झाला. हे 6च्या 6 पक्ष घराणेशाही टीम आहेत, घराणेशाही टीम. मी तुम्हाला अजून एक यादी वाचून दाखवतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की एकाच घराण्यातले 2-2 लोक 2-2 वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये कसे आहेत. आपल्याला सिद्धार्थ दादांनी नीट समजून सांगितलं होतं की ह्यांनी असा षडयंत्र रचलाय की कोणाची ही सीट पडली तरी सत्ता घरातच आली पाहिजे. आपण समजून घ्या. माजी मंत्री गणेश नाईक भाजपमध्ये आणि त्यांचा मुलगा संदीप नाईक हे एनसीपी शरद पवार गटामध्ये. नितेश राणे भाजपकडनं लढतात, निलेश राणे शिवसेनेकडनं लढतात, इंद्रनील नाईक बीजेपी कडनं आहेत आणि आता त्यांचं तिकीट मुलीला शरद पवारांच्या एनसीपी कडनं यायाती नाईक यांना दिलं गेलंय. हे पुसद मतदारसंघामधून उभे राहतात. पुसद हा महाराष्ट्रामध्ये एकमेव मतदारसंघ आहे जो स्थापनेपासून अजूनही एकाच परिवाराची मक्तेदारी राहिलेली आहे. एकाच परिवाराची मक्तेदारी राहिली
पण पार्टी बदलून बरोबर शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि भाजप सेटिंग लावून बरोबर स्वतःची सत्ता घरात कशी ठेवायची ह्याच्याचं षडयंत्र उभं करतात. मग आत्माराम साहेब आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्माराम, एक अजितदादा गटामध्ये, दुसरा शरद पवार गटामध्ये. नांदेडचंच उदाहरण घ्या. आता आपल्या सर्वांना माहिती असेल की नांदेडमध्ये पोटनिवडणूक आहे लोकसभेची. तर नांदेडमध्ये आपल्या फारुख सरांविरुद्ध नांदेड साऊथ मध्ये उभे आहेत मोहन अंबर्डे आणि त्यांचेच मोठे भाऊ संतू कांबर्डे लोकसभेला नांदेडकडनं भाजपमधनं उभेत. दोघं एका घरात राहतात आणि एक माणूस भाजप चालवतो त्या जिल्ह्याची आणि दुसरा माणूस काँग्रेस चालवतो त्या जिल्ह्याची. म्हणजे काँग्रेस किंवा भाजप एकाच घरातनं चालतं हे आपण समजून घ्या. सापनाथ नागनाथ ही बरोबर जोडी यांची तशीच चालू आहे. आणि अजून एक महत्वाचं नाव एकनाथ खडसे. एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत गुगल करायला गेलो, मला माहिती नव्हतं. तर तिकडे विकिपीडिया मला म्हटलं की भाऊ नको विचारू, मला पण नाही माहिती आहे कोणत्या पक्षात आहेत. त्यांची सून रोहिणीताई खडसे ह्या आता या विधानसभेला तुतारीवरनं शरद पवारांच्या गटाकडनं उभ्या आहेत विधानसभेला. आणि त्यांचीच मुलगी रक्षाताई खडसे ही मागच्या लोकसभेला भाजपकडनं खासदार मध्ये निवडून आली. हे तिघं एकाच घरात राहतात. अख्खा तो जिल्हा तिघं लोक 3 पार्ट्यांकडनं एकाच घरातून चालवतात. तर तुम्ही यांची घराणीशाही बघा, तुम्ही ह्यांची आतमधनं साठे लोट्याची राजकारण बघा आणि तुम्हाला कळेल की हे आपल्याला बी टीम म्हणून आतापर्यंत फसवत आलेत. आणि मी जाता जाता आपल्या सर्वांसमोर एकच मुद्दा मांडतो की आतापर्यंत आपल्यावरती अजून एक टॅग लागत आलाय की आपण जातीवरनं बोलतो, प्रतिनिधित्वावरनं बोलत राहतो आणि आपण सर्वसामान्यांचे प्रश्न नाही उचलत. पण मी थोडक्यात आपल्या सर्वांना सांगतो की गायरानाचा मुद्दा या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने उघडला होता. इकडच्या कंत्राटी कामदार जे कायदा आला होता आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळत नव्हता, तर त्या कंत्राटीकरणाचा विरोध वंचित बहुजन आघाडीने केला होता. कोरोना काळामध्ये इकडच्या नागरिकांसाठी धावून आले होते, मदत करत होते, तर ते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते. आणि कोरोनामध्ये एसटी, मंदिरं आणि छोटे उद्योग धंदे सुरुवात करायला सुद्धा वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन होतं. आणि जास्त लांब न जाता या मुंबईतच आंदोलनं बघायची झाली तर SRA आणि बिल्डर्सला अंगावर घेणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. एका बाजूला रोहितदादा पवार अडाणींना गाडीतनं फिरवतात आणि शरद पवार अडाणींचं पाठराखण करतात त्यांच्याच चॅनलवरती येऊन. पण इकडे वंचित बहुजन आघाडी अडाणीच्या हेड ऑफिसवरती मोर्चा घेऊन जातात आणि म्हणतात तुमची इलेक्ट्रिसिटी बंद करा, आम्ही BEST ची इलेक्ट्रिसिटी मुंबई नगरमार्ग आणि उपनगरात आणू. आरे कॉलनीचं आंदोलन जर कोणी सुरुवात केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केलंय. प्रदूषणाच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन या मुंबईमध्ये झालंय. आणि इथे रोड कटिंगचा मुद्दा असो, रेल कटिंगचा मुद्दा असो, फ्लायओव्हर बांधण्याचा मुद्दा असो, MMRDAचा मुद्दा असो, वंचित बहुजन आघाडी प्रत्येक इकडच्या मुंबईच्या नागरिकांच्या मागे उभी राहिली आहे आणि तुमच्या घराला कोणी हात लावू देणार नाही ही भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी उभी आहे. आणि जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की दुधाची तहान ही ताकावर भागायला नाही लागणार. ह्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या टेक्निकल टीमने आणि सिद्धार्थ दादांनी पूर्ण प्रयत्न केलाय. आणि आता आपल्या सर्वांना बाळासाहेब आंबेडकर हे गुगल मीटनी संबोधतील एवढं म्हणून मी थांबतो. जय भीम, जय संविधान. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. धन्यवाद सुजात दादा. वेळेची मर्यादा असल्यामुळे आता तब्येतीचं पण थोडंसं बोला. शेवटचे 15 मिनिट आहेत सभा संपायला. मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी या विशाल जनसभेला संबोधित करावं. मुंबईतील सर्व मतदार आपल्याला ऐकण्यासाठी या मैदानात उपस्थित झालेले आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. सर्व बंधू आणि भगिनी, माझा नमस्कार आणि जय भीम.
सुजातनी फोन केला तर सुजातला सांगा फोन नको करू. सुजातला फोन लाव. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे आजचा विमानाचा प्रवास, हेलिकॉप्टरचा प्रवास हा करणं आज मी थांबवला आणि म्हणून मुंबईच्या सभेला प्रत्यक्षात मी काही उपस्थित राहू शकलेलो नाही. परंतु टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली आहे की मी जिथे बसलोय तिथनं आपल्याशी असताना बोलू शकतो अशी परिस्थिती आहे. मुंबईतल्या तमाम नागरिकांना आणि विशेष करून SRA ची योजनेमध्ये अडकलेले आहेत, अर्धवट प्रोजेक्ट्स आहेत, घर भाडं मिळत नाही, घर कधी मिळेल याची गॅरंटी नाही, अशाच्या संदर्भातला आपण मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढून आपण मागणी केली होती की हे प्रायव्हेट बिल्डर्स बांधत नाहीत, अर्धवट सोडतात, त्याच्यामुळे यांच्याकडून काढून घेण्यात यावं. MMRD असेल, माडा असेल किंवा इतर कुठलीही गव्हर्नमेंट एजन्सी असेल, त्याला ही जर कामं दिली तर वेळेवरती भाडंही मिळेल, वेळेवरती घरही मिळतील आणि लोकांना कुठल्याही पद्धतीने तोंड द्यावं लागणार नाही अशी परिस्थिती आहे. आपली ही मागणी शासनाने मान्य केली, त्या पद्धतीने GRही काढला, परंतु कुठली योजना कुठल्या खात्याला द्यायची, कुठल्या ऑर्गनायझेशनला द्यायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. माझं तमाम SRAचा मतदार जो आहे त्याला आव्हान आहे की यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे आपण उभं राहिलात, मतदान केलं तर या प्रश्नाला आपण तडीच जाऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. मुंबईतल्या असणाऱ्या अनेक समस्या आहेत की ज्याची चर्चा या ठिकाणी होऊ शकते. विशेष करून महिलांची असणारी परिस्थिती ही अत्यंत दयनीय आहे. अनेक मुंबईतल्या अशा वस्त्या आहेत की ज्यांना दिवसभर पाणी मिळत नाही, पण रात्रीचं 12 नंतरचं पाणी मिळतं अशी परिस्थिती आहे. मला जाणीव आहे की कॉर्पोरेशनचं निवडणूक नाही, परंतु कायद्याने एकदा बंधन केलं की सायंकाळी 7च्या आत सर्व नगरपालिका, महानगरपालिका यांनी पाणी दिलं पाहिजे असा कायदा झाला तर तो कायदा मुंबईतल्या महानगरपालिकेवरती सुद्धा बंधन येतो आणि आज जे 12-12, 2-2 वाजता पाणी येतं ते थांबून 10 वाजेपर्यंत पाणी मिळेल आणि जी झोपेचं खोबरं होतं ते थांबण्याची शक्यता त्या ठिकाणी आपल्याला वाढवता येते. मुंबईमधला अजून एक सगळ्यात महत्वाचा आहे, सबअर्बनचा जो भाग आहे त्या सबअर्बनच्या भागामध्ये आता अडाणी पॉवर हाऊस आलेला आहे. यापूर्वी टाटा होतं, टाटानी रिलायन्सला विकलं, रिलायन्सनी आता अडाणीला विकलं अशी परिस्थिती आहे. बेस्ट हे जे मुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते आणि अडाणी हे जे सबब मध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो, त्याच्यातल्या दरामध्ये आपण फरक बघितला तर बेस्ट ही स्वस्त दरात ग्राहकांना वीज देते आणि अडाणी जे आहेत हे महागडं वीज देतात अशी परिस्थिती आहे. एकाच शहरामध्ये 2 रेट्स इलेक्ट्रिसिटीचे आहेत अशी परिस्थिती आहे. हा प्रश्न सहज सोडवू शकतो आपण आणि अडाणीकडून वीज देण्याचा जो भाग आहे तो काढून घेऊन बेस्टकडे जर दिला तर मी असा मानतो की शहरामध्ये बेस्टची विजेचा दर आहे तोच सबअर्बन मध्ये लागू शकतो आणि अनेक जणांना
त्याचा फायदा होऊ शकतो अशी परिस्थिती आहे. जी जाणीव नसलेली भाग जी आहे त्याच्याबद्दल मी आपल्याशी असताना बोलतोय, ती म्हणजे आज बेस्ट मधलं सबसिडी जी आहे ती कमी होत जाते. इलेक्ट्रिसिटी मधनं बेस्ट हे कमवतं आणि ट्रान्सपोर्ट मध्ये वापरता अशी असणारी परिस्थिती आहे. जे बेस्टचे आजचे दर आहेत ते उद्या 50% आपल्याला कमी करता येतील जर अडाणीकडून विजेचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते काढून घेऊन बेस्टला दिलं तर अशी असणारी परिस्थिती आहे. आणि मुंबईतलं ट्रान्सपोर्ट हे पुन्हा स्वस्त करता येतं असा भाग. या सगळ्या मुंबईच्या समस्यांकडे पाहत असताना मी आपल्याला सरळ एवढंच सांगणार आहे की अनेक प्रश्न आहेत की ज्याच्याबद्दल मी या ठिकाणी बोलू शकतो, परंतु इथेच थांबून जो महत्वाचा मुद्दा आहे तो मी या ठिकाणी घेणार आहे. ओबीसीचं आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुप्रीम कोर्टाने थांबवलेलं आहे. थांबवत असताना सुप्रीम कोर्ट असं म्हटलंय की 27% सरसकट आरक्षण देणं हे शक्य नाही. याचं कारण की स्वायत्त संस्था ज्या आहेत त्या स्वायत्त संस्थाच्या हद्दीमध्ये ओबीसी खऱ्या अर्थाने 27% आहेत की किती टक्के आहेत याची माहिती नसल्यामुळे सरसकट 27% देणं हे शक्य नाही. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेतल्या तर ओबीसीला आरक्षण राहणार, म्हणजे पॉलिटिकल आरक्षण राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जी भीती आहे ती मी या ठिकाणी व्यक्त करतो. विधानसभेच्या निवडणुका एकदा झाल्या की मग ओबीसीना जे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळल्या जाते त्याच्यावरती पूर्णपणे गदा येण्याची शक्यता आहे. ते थांबवल्या जातील आणि ती थांबवण्याची प्रथा एकच होणार आहे आणि ती म्हणजे की विधानसभेमध्ये ठराव मांडला जाईल की ओबीसीचं जनगणना करा, टक्केवारी आपण पहिल्यांदा शोधून काढू आणि टक्केवारी शोधून काढल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सर्व्हिसमध्ये जे ओबीसीचं आरक्षण आहे त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी देता येईल. आणि लोकसंख्या जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती हे सभागृह देत आहे. म्हणजे कोर्टाने राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली, विधानसभा जी आहे नोकरी आणि सर्व्हिस याच्यामधला स्थगिती त्या ठिकाणी देऊ शकते आणि आरक्षण पूर्णपणे संपवल्या जाऊ शकतं अशी परिस्थिती आहे. ही एका बाजूला ओबीसीची परिस्थिती, दुसऱ्या बाजूला SC ST आपण विचारात घेतलं तर सुप्रीम कोर्टाने मध्यंतरी निर्णय दिला की वर्गीकरण आणि क्रिमिलेअर हे लागू होऊ शकतात आणि लावल्याच गेल्या पाहिजेत. जाता जाता एकनाथ शिंदेच्या सरकारने, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पाटण्याच्या हायकोर्टाचं रिटायर्ड हायकोर्ट जजचं 1 मॅन कमिशन त्या ठिकाणी नेमलंय आणि त्या 1 मॅन कमिशनला सांगण्यात आलेलं आहे की हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय कशा रीतीने अंमलबजावणी करावा याचं त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. मुळात माझ्याकडे असणारा आरक्षणातला एक वर्ग रिझर्वेशन इन प्रमोशन हा आग्रह धरतोय की आमचा प्रश्न तुम्ही मांडा. त्यांचा प्रश्न आम्ही मांडतोय याच्याबद्दल दुमत नाही, परंतु या सगळ्या वर्गाने एक लक्षात घेतलं पाहिजे की सुप्रीम कोर्टाने जी क्रीमी लेअरची डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन ही महत्वाची असं मी त्या ठिकाणी मानतोय. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की एखाद्या कुटुंबाने आणि त्या कुटुंबातल्या सदस्याने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. आता क्रीमी लेअर मध्ये कुटुंब आलं म्हणजे काय तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही. तो आरक्षणाच्या यादीतून बाहेर गेलेला आहे.
हा निर्णय घातक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. या निर्णयातून नुकसानच होणार आहे एससी एसटी वर्गाचं. सुप्रीम कोर्टाला हा निर्णय देण्याचा अधिकार नाही अशी परिस्थिती आहे. आता अनेक जण मला असं म्हणतात की आपण सेमिनार घेऊ, आंदोलन करू, मोर्चे काढू. त्या सर्वांना माझं सांगणं आहे की ती स्टेज गेलेली आहे, ती स्टेज आता राहिलेली नाही. आपल्याला आता या ठिकाणी लढायचं असेल तर आमदार निवडून आणणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमदार निवडून आणलं तर शहाबानोचा निर्णय जसा मुसलमान समूहाने फिरवला, कोर्टाचा शहाबानोचा निर्णय मुसलमानाने फिरवला, तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा हा निर्णय त्या ठिकाणी फिरवता येतो. पण केव्हा? ज्यावेळेस आपल्याकडे आमदार असतील त्यावेळेस. एकदा आमदार आपल्याकडे आले किंवा ज्याला कोणाला सरकार करायचं आहे त्याच्या बरोबर आपण असताना जायचं. जात असताना त्याला म्हणायचं की हा ठराव विधानसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय चुकीचा आहे. वर्गीकरण आणि क्रिमिलियर लावणं हे पॉलिसी मॅटर आहे आणि पॉलिसी मॅटर हे सुप्रीम कोर्टाला निर्णय घेता येतो का? आमच्या मताप्रमाणे सुप्रीम कोर्टाला पॉलिसी मॅटर निर्णय घेता येत नाही आणि म्हणून तो रद्द करण्यात यावा ही परिस्थिती आहे. मी तमाम फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करतोय की महात्मा फुले पासून सुरुवात झालेला लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामार्फत एक स्वरूप आणलं, एक आकार आणला आणि त्याच्याच बरोबर जगण्याचं, मानाचं, पानाचं, सन्मानाचं एक साधन त्यांनी उभं केलं आणि ते म्हणजे आरक्षण. मी दुसरं एक उदाहरण आपल्याला देतो की एखादा माणूस आहे, त्या माणसातलं हृदय काढलं तर काय होतं? तो जिवंत राहतो की मरतो? तो माणूस मरतो. त्याच पद्धतीने संविधानामधलं आरक्षण हे जीवन तत्व आहे, समतेचं तत्व आहे, बरोबरीचं तत्व आहे, बंधुभावाचं तत्व आहे. संविधानातून हे जर बाहेर पडलं तर नुसती लोकशाही शिल्लक राहते, याच्या पलीकडे काही राहत नाही. आणि म्हणून माझं आव्हान आहे तमाम आंबेडकर जनतेला की मुंबईमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवार उभे आहेत. त्या सर्वांची निशाणी एकच आहे, त्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तेव्हा गॅस सिलेंडरच्या निशाणी समोरचं बटन दाबून आपण यांना विजयी करा. माझं आव्हान पुन्हा असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी जनतेला आहे की आपण जिंकत नाही हे आपल्या डोक्यामध्ये आहे. आपल्या डोक्यामधलं जे आहे ते चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. अनेक मतदारसंघामध्ये फुले शाहू आंबेडकरांना मारणारा हा 70,000 मतदार आहे. मी वरळीच उदाहरण घेतलं, वरळीच उदाहरण आपण घेतलं तर त्या वरळीच्या मतदारसंघामध्ये 75,000 फुले शाहू आंबेडकरांना मानणारा समूह आहे. त्याच्याच बरोबर लाखभर मानणारा ओबीसीला मानणारा समूह आहे. या दोघांना आपण असं एकत्र केलं आणि बसलं तर विजय आपला निश्चित आहे. आणि म्हणून आपण सर्वजण विजयाच्या दृष्टीने विचार करायचा. एकूण एक मतदान फुले शाहू आंबेडकरांचं वाद्यांचं पडलं तर विजय आपला आहे. तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण विजयी करा ही अपेक्षा बाळगतो. जय भीम, नमस्कार. बाळासाहेब आंबेडकर आगे बढो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आएगा कौन?
कौन? अरे लड़ेगा कौन? अरे छाएगा कौन? अरे जीतेगा कौन? वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. बाळासाहेब आंबेडकरांचे हे शिलेदार जे मुंबईत वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात उभे आहेत, सर्व मुंबईकरांना आवाहन आहे की येत्या 20 तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून बाळासाहेब आंबेडकरांच्या या वाघांना सभागृहामध्ये पाठवायचंय आणि आपल्या आरक्षणावर आलेली जी काही आच आहे ती वाचवायची आहे. सर्वांना पुन्हा एकदा आवाहन, वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर हे येत्या 20 तारखेला लक्षात ठेवा आणि भरघोस मतांनी वंचितच्या उमेदवारांना विजयी करा. आलेल्या सर्व उपस्थितांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि ही सभा या ठिकाणी समाप्त झाली असे जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम. तसेच या ठिकाणी समता सैनिक दल, नेहरू नगर पोलीस स्टेशन आणि या सभेसाठी ज्यांनी डेकोरेशन केलं, डेकोरेटर आमचे दौलतभाई यांचा देखील मी आभार मानतो आणि सगळ्यांनी वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा देखील मी आभार मानतो. जय भीम, जय भारत.